नमस्कार, मी सी रवींद्र ढवळे, ॲग्री अँड फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट. आज थोडासा वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आलो आहे. दरवेळेस आपण आपली जी सिरीज आहे झिरो टू हिरो, एक तर त्या अंदर आपण पॉडकास्ट घेतो किंवा सबसिडी रिलेटेड इन्फॉर्मेशन घेतो, त्याच्यावरती पॉडकास्ट घेतो. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आज विषय आला आहे, भरपूर साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या. भरपूर जण मानतात त्या गोष्टीला, भरपूर जण त्या गोष्टीला मानत पण नाहीत. पण विषय आहे वास्तुशास्त्रज्ञ. उद्योजक आहेत. आपण जेव्हा एखादी फॅक्टरी उभा करतो त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र काम करतं का? काही जणांच्या मते करत असेलही, काही जणांच्या मते नसेलही. ज्या लोकांच्या मते करत असेल त्यासाठी आज आपण पॉडकास्ट घेऊन आलो आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर तुषार गांधी यांच्याशी, की जे PhD होल्डर आहेत वास्तुशास्त्र या विषयामध्ये, वास्तुस्पर्श कन्सल्टन्सीचे फाउंडर आहेत, त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर देखील आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मनामधील प्रश्न आणि माझ्या मनामधील प्रश्न, जर एखाद्या आपण फॅक्टरी उभा करतोय तर त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र काम करतं का, इथपासून आलेले प्रश्न, वास्तुशास्त्र मी पाळून करोडपती होऊ शकतो का, इथपर्यंतचे प्रश्न, या सर्व प्रश्नांवरती आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. आणि ती चर्चा आणि तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर, आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजकाल होतं आहे, भरपूर लोक भरपूर समस्याशी झगडत असतात. आणि मला असं वाटतं, मी जेव्हा प्रोजेक्टला व्हिजिट करतो, आपण फूड इंडस्ट्रीमधले भरपूर सारे प्रोजेक्ट करतो, तेव्हा भरपूर साऱ्या मला अशा विनवण्या पण येतात किंवा भरपूर रिक्वेस्ट पण येतात. सर, जर तुमचा थोडाफार वास्तूवरती विश्वास असेल तर वास्तूबद्दल एक चांगला कोणी कन्सल्टंट असेल तर तुम्ही आमच्यासाठी रेफर करा, किंवा त्याच्याबद्दल जर काही थोडीशी जनजागृती करता आली तर तुम्ही करू शकता. तर काय होतं, प्रत्येकाला वास्तूवरती विश्वास असेल नसेल हे आपल्याला माहीत नाही आहे. परंतु ज्या लोकांचा वास्तूवरती विश्वास आहे आणि जी लोकं काही थोड्याफार समस्या, ज्यांना असं मनात पण येतं की आपण एखाद्या वास्तूवरती, किंवा जी फॅक्टरी आहे किंवा त्यांचं रेसिडेन्शियल आहे किंवा कमर्शियल काही ऑफिस वगैरे आहे, त्याच्यामध्ये त्यांचं वास्तूवरती थोडाफार विश्वास आहे आणि त्याच्यावरती थोडंफार त्यांना काहीतरी अजून माहिती हवी आहे, याच्यासाठी सर आज तुम्हाला बोलवलं आहे मी. धन्यवाद. तर तुमचं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर पहिला तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन असा आहे सर माझा, तुमच्या स्वतःचा वास्तूवरती किंवा वास्तुशास्त्रावरती किती विश्वास आहे? साहेब, मी जे घडलो आहे ना ते फक्त वास्तूमुळे घडलेलो आहे. 2009 पर्यंतची जे लोक मला काही ओळखत असतील किंवा अहिल्यानगरमध्ये जे लोक मला ओळखतात, 2009 पर्यंतची माझी फायनान्शियल कंडिशन, माझी आर्थिक स्थिती, माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, आर्थिक परिस्थिती, किंवा मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा जे 3-4 वर्ष संघर्ष, म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर होऊन सुद्धा तर 3,000 रुपये पगार आणि पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची कंडिशन जर होती, तर ते फक्त आमच्या घरातलं साऊथ वेस्ट दिशा ती डाऊन होती. ती फक्त 10 mm डाऊन होती. ती जेव्हा चांगली होती तेव्हा आमचं व्यवस्थित होतं. नक्कीच काही ना काही रिन्युएशन करत असतात आपण, घरात 2-5 वर्षांनी चेंजेस करतो, तेव्हा कलर बदलले गेले, काही गोष्टी काढल्या, तेव्हा आपल्याला काही एवढी जागृती नव्हती. देवाच्या कृपेने जेव्हा मला एक असा मोठा झटका लागला, मी तेव्हा कृपा म्हणतो देवाची, जे आज आपणाबरोबर जे घडतो, आपण जे आज घडलेलो आहोत त्याच्यामागं आपण नसतो, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद, आपल्या गुरुचे आशीर्वाद आणि आपल्या देवाचे आशीर्वाद हेच असतात. तेव्हा तो झटका लागला. आणि त्या दिवशी जेव्हा झटका लागला तेव्हा एक आवाज आला की तुला कळत नाही काय करायचं आहे. आणि मी तेव्हा म्हणलो की मला कळलं काय करायचं आहे. मी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या दिवशी मागं लागून घरात वाद घालून, कारण की आमची तर म्हणजे विश्वास होता, श्रद्धा होती, पण ती करण्याची जे काही 30-35 हजार रुपये खर्च होते ती करण्याची परिस्थिती नव्हती. ते पैसे पण आले, आम्ही केलं पण. आणि त्या दिवसानंतर आजपर्यंतची ताकद मला नाही वाटत मी मागं वळून बघितलेलं आहे. आणि 2009 मध्ये जसे चेंज केले तसं ज्या कंपनीत मी जॉबला होतो, जेव्हा मी सोडून गेलतो त्याच कंपनीत मला अतिशय आमच्या सरांनी फोर्स करून, म्हणजे खूप विचित्र भाषेत माझ्याशी बोलून मला डबल पगाराने जॉईन करून घेतलं. हा माझा पहिला वास्तूचा ट्रिक होती. आणि त्या दिवशी माझ्या HODला जाणवलं की कसं काय रे, काय केलं, म्हणलं असं गोष्टी केल्या बाबा. मग त्यांनी मला एक मॅप दाखवला, म्हणलं हे असं आमच्या काय असं, मी सांगितलं असं आणि मग तुला चांगली वास्तू कळते, म्हणलं कळते पण काय आपलं काय, मग हे करा तुम्ही. मग एक गोष्टीत तो फरक पडत गेला, एक गोष्टी लोकांना जाणवत गेल्या. तेव्हा मी वास्तू कन्सल्टंट होईन असं काही नव्हतं. मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. माझं BE सिव्हिल झालेलं आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी कन्स्ट्रक्शनचं काम करायचो, म्हणजे नोकरीला होतो, एका पुण्यातील नामांकित कंपनी जॉबला होतो. मग ते वास्तू जे आपण म्हणतो वास्तुशास्त्र, त्याच्याबद्दल काही टेक्निकल नॉलेज किंवा त्याच्याबद्दल मग मी 2000 जसं मला असेच काही प्रश्न पडले, जेव्हा आपल्याला शास्त्रातून काही उत्पन्न करायचं नाहीये,
म्हणजे जे उत्पन्न नाही तो छंद असतो. जेव्हा छंद असतो ना तेव्हा डेस्टिनी तुम्हाला सपोर्ट करते. आणि जेव्हा डेस्टिनी तुम्हाला सपोर्ट करते ना, 2013 मध्ये मला प्रश्न पडला होता, खालपासून वरपर्यंत सगळे फ्लॅट सेम आहेत, मग सगळ्यांना प्रॉब्लेम सेम का नाही. आपण बऱ्याचशा इंस्टाग्रामवरती किंवा काही ठिकाणी आता म्हणजे खूप चांगला अवेअरनेस झालेला आहे, असं माहिती घेतो की नॉर्थ ईस्टला टॉयलेट येतं कॅन्सर होईल, नॉर्थ ईस्टला टॉयलेट येतात माणूस येडा असतो. तर असे 20 मधले सगळे एकाच लाईनीत टॉयलेट आहेत, मग का बरं त्यांना सेम सगळेच येडे का नाही, असं का. मग त्याच्या आतल्या 7 गोष्टी, नुसतंच दिशा महत्वाची नाहीये, नुसतं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य नाही, त्याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे. मग आतले रंग, तुमचं देवघरची लोकेशन, तुमचं कर्म, तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करताय ते, तुमची एक्सरसाइज, तुमचं प्राणायाम, तुमची प्रार्थना, तुम्ही जे सोशल काम करताय, ह्या सगळ्या गोष्टीचा कंबाईंड फॅक्टर तुमच्या सक्सेसवर पडतो. आणि तो जेव्हा लक्षात आला नंतर मग सगळ्यात पहिले मला फी किती भेटली, ती 500 रुपये दिली. ते मग लाव मी काय हे नाही काम करत, पण नाही म्हणे आम्ही कोणाकडून खाल्लं गेला. त्या दिवशी मी जे 500 रुपये टाकले ते म्हणजे देणगीच्या स्वरूपात आले ते मला. आणि नंतर हळूहळू त्याच्यात काम केलं तर लोकांना फरक पडत गेला. आणि नंतर मग मी ह्या गोष्टीत आता प्रोफेशनली वास्तू कन्सल्टन्सीचं काम करतोय. तुमचा प्रोफेशनली कोणता कोर्स वगैरे याच्यामध्ये नाही, हे अनुभवाने तुम्ही जेवढे जास्तीत जास्त लोकांना भेटता. आता तुम्ही CA आहात आणि तुम्ही खूप चांगलं सबसिडीचं काम करता. आपण तुमच्याकडून मी 2-4 तुमचे काम बघितले, जे तुम्हाला एज्युकेशनमध्ये शिकलेलं आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक आहे ना, फरक आहे, खूप फरक आहे. कारण तुम्ही जे काही शिकले तुम्ही अनुभवातून शिकलेले. अनुभव तुमचा जेवढा अनुभव स्ट्रॉंग, जेवढे तुम्ही डोळे उघडे ठेवून करता तेवढं चांगलं. आणि त्यावेळेस तुमच्या घरातले ईशान्य चांगले असेल म्हणून तुम्ही चांगले कन्सल्टंट होऊ शकता. असे खूप सारे कन्सल्टंट आहेत, पण त्यांचीच ईशान्य डिस्टर्ब असते. ज्याची ईशान्य डिस्टर्ब आहे, ज्याचा गुरु डिस्टर्ब आहे, तो राजा नाही बोलू शकत. म्हणून ईशान्य दिशा ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्याला कन्सल्टेशनचं काम करायचं त्याला. बरोबर. आजचा काय विषय झाला, आज थोडा टेक्निकली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता आपला आणि भरपूर जणांचे प्रश्न होते. तर मी खूप दिवस झाले ते प्रश्न सगळे लिहून ठेवले होते की वास्तू रिलेटेड जे काही माझ्याकडे आता क्लायंट त्या लोकांचे लिहून ठेवले होते. सगळे प्रश्न माझ्या लक्षात राहतील नाही राहतील म्हणून मी प्रश्नांचे हे करून आणलं की म्हटलं आपण जे लोकांच्या मनात प्रश्न आहेत, जे उद्योजक आहेत, तेच महत्वाचं आहे. हे जे मला माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की वास्तुशास्त्राचं जे काही आता तुम्ही काही लोक मानतात काही लोक मानत नाही, बरोबर आहे का, लोक का मानत नाहीये, कारण की त्या पद्धतीने त्यांना सांगितलं गेलं नाही, दाखवलं गेलं नाहीये. बरोबर. पहिले देव त्या काळात, जुन्या काळात देवाची भीती होती म्हणून ती गोष्ट त्या पद्धतीने सांगायची. आता लोकांना सायन्स आहे तर त्यांना जे सायन्सच्या पद्धतीने सांगितलं ना, व्यवस्थित पद्धतीने सांगितलं ते पण मानतात. आणि सायन्स प्रूव्हन आहे, शास्त्रीय पद्धतीने गेलं तर आजकाल लोक थोडंसं सायन्सवरती विश्वास ठेवताय. म्हणून माझ्या अंदाजे पण वास्तुशास्त्रावरती पण विश्वास ठेवणारी लोक आता वाढत आहे, मी पाहतोय. कारण की माझ्याकडे 5 वर्षापूर्वी लोक यायची, त्यावेळेस मला ते जो काही फॅक्टरीचं लेआउट आहे तो डायरेक्ट डिस्कस करायची. पण आता लोक कुठंतरी विचारतात की सर हा वास्तूनुसार कसा बसवायचा, कारण की सोपी गोष्ट नाही आहे. एकदा मला असं वाटतं की घर करणं सोपं आहे, परंतु एखादी फॅक्टरी हे करणं लोक लाईटली घेतात, परंतु तेवढं लाईटली घेणं नाही. जेवढं घरात वावर होतो त्याच्यापेक्षाही जास्त वावर, म्हणजे लोक 16 तास फॅक्टरीमध्ये घालवतात, 8 तास घरात घालवतात आणि घर एकदम आलेशान करून तिथं वास्तुशास्त्र करतात आणि फॅक्टरीमध्ये करत नाही. म्हणजे आपण कुणाला करा हा शब्द आपण कुणाला वापरत नाही याच्यामधून. ज्यांनाही विश्वास आहे, ज्यांनाही असं वाटतं की आपण बघितलं पाहिजे, जस्ट लाईक बघितल्याने काय होत नाही, तो काय बिझनेसचा पार्ट नाही आहे, त्याच्यामुळे तो काय बघितल्याने काय होत नाही. म्हणून आपण लोकांचे, उद्योजकांचे सगळे प्रश्न आपण एकत्र केले आणि उद्योजकांचे सगळे एकत्र प्रश्न करून तुमच्या मार्फत सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सर. तर काय होतं, मला एक जनरली पण प्रश्न आहे, अनेक लोक एकाच प्रकारचा व्यवसाय करतात की सेम लाईन ऑफ प्रोडक्शन असतं, सेम आहे, कुणाला यश जास्त येतं, कुणाला यश कमी येतं. ठीक आहे, एक जनरली असं आहे की त्याच्या करण्यावरती पण हे आहे, माझी कॅपॅसिटी जास्त आहे, तुमची कॅपॅसिटी कमी, साहजिक आहे, ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे त्याला येणार. पण ह्याच्यामध्ये वास्तूचं किती महत्त्व आहे? आता याला थोडंसं अजून सुटसुटीकरण प्रणाम की एकच व्यवसाय वेगवेगळे लोक जण करतात आहे आणि काही लोकांना सक्सेस येतोय, काही लोकांना सक्सेस येत नाही. ह्याच्यामध्ये 3-4 फॅक्टर नक्की आहेत. त्याच्यात तुम्ही जसं एक फॅक्टर म्हणलं की त्याची स्वतःची करण्याची क्षमता म्हणजे जी ताकद, तो महत्त्वाचा एक फॅक्टर आहे. त्याचा आत्मविश्वास तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याला त्याच्यातलं असलेलं नॉलेज ते पण महत्त्वाचं फॅक्टर आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं ॲस्ट्रॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ते पण महत्त्वाचं आहे. त्याचं प्रारब्ध हे पण महत्त्वाचं आहे.
वास्तू तेवढीच महत्त्वाची आहे. आता हे जरी सगळं असलं, असे मी तुम्हाला खूप सारे लोक दाखवू शकतो, नॉलेज खूप आहे, तुम्ही पण बघितलं असेल, अरे त्याला नॉलेज लई आहे, त्या विषयातले त्याला माहिती खूप आहे, त्याच्या करायची ताकद पण लई आहे, पण त्याला सक्सेस का नाही येते? तिथं वास्तू काम करते. का? की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पळू शकत नाही. वास्तू म्हणजे एक एनर्जी आहे, एक संगत आहे. जशी संगत असती तसे विचार होतात, आणि जसे विचार होतात तसे कर्म होतात, आणि जसे कर्म होतात तसे फळ मिळतात. तुमच्या विचाराची, जसे तुम्ही म्हणले की लोक घराची वास्तू करतात आणि ऑफिसची वास्तू करत नाही. ऑफिसच्या वास्तूमध्ये घराचे नियम टाकतात, आणि घराच्या वास्तूमध्ये घराचे नियम आहेत समजा, पण ऑफिसच्या वास्तूमध्ये घराचे नियम नाही होऊ शकत. ऑफिसच्या वास्तूमध्ये कर्माचे नियम पाहिजे, की तुम्हाला नेमकं काय कर्म करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही वास्तू करायला पाहिजे. आणि मग काही लोकांना सक्सेस काय येत नाही, कारण की त्याची नैऋत्य खराब असन, त्याची पश्चिम दिशा खराब असन, त्याची दक्षिण दिशा खराब असन, त्याची वायव्य दिशा खराब असन. हे 4-5 दिशा आहेत ना, त्याच्या सक्सेसवर लय मोठा रोल प्ले करतात. काम करण्याची क्षमता लई आहे, आग्नेय लय भारी आहे, उत्तरेतून ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस लई येतोय. असे तुम्ही खूप जण बघितले असेल. मी खूप सारे हॉटेल सांगू शकतो की इन्कम म्हणजे गर्दी, काय गर्दी आहे, पण मालकाशी वैयक्तिक बोललो ना, प्रॉफिट नाही राहते, शिल्लक नाही राहते. ह्याचं कारण काय? पश्चिम दिशा डाऊन होती, पश्चिम दिशेत खड्डा होता. या गोष्टी आहेत. काही लोकांच्या खूप साऱ्या फ्रँचायसी आहेत, फ्रँचायसी तेवढ्या लवकर ओपन पण होतात आणि तेवढ्या लवकर बंद पण पडतात. बरोबर. त्याचं कारण काय? की फ्रँचायसी ओपन होणे म्हणजे पूर्व दिशा चांगली आहे, पण ती टिकणे, लॉंग टाइम टिकणे, त्याच्या करताची दिशा वायव्य आहे. हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला वास्तू जर करायची असेल तर त्या संगतीला तुम्हाला तुमच्या ॲब्झॉर्ब एनर्जीमध्ये आणावं लागेल, आणि जेव्हा तुम्ही ॲब्झॉर्प्शन करता एनर्जीचं, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं यश 100% मिळणार, रिझल्ट भेटणार. त्याच्यानंतर असं होतं की आपण म्हणतो कॅश फ्लो किंवा व्यवसायातील स्थैर्य म्हणतो, आपण ग्रोथ म्हणतो, कॅश फ्लो म्हणतो. भरपूर जणांकडे मी बघितलं, तुम्ही जसं म्हटले की येणारा कॅश फ्लो भरपूर आहे, स्टॅबिलिटी नाही आहे, ग्रोथ नाही आहे, तर त्याच्यासाठी वास्तूचा किती पट इम्पॅक्ट होतो त्याच्यावर? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं काय आहे करण्यासाठी? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कॅश फ्लो वाढायला पाहिजे, त्याच्याकरता काय करू शकतो? आता याच्यात एक असं असतं, असं बघण्यात आहे माझ्या, की उत्तर ओपन आहे, काम बिझनेस येतोय, पूर्व चांगली आहे, काम पण तो चांगलं करतोय, पण पैसे वेळेवर येत नाहीये. बरोबर. आणि पैसे वेळेवर येत नाही, पैसे थकून येतात. त्याच्याकरता आग्नेय दिशा महत्वाची आहे. आग्नेयत पाणी, आग्नेयत खड्डा, आग्नेय दिशेला निळा कलर, हे जर तुम्हाला बघायला मिळालं तर तुमच्या कॅश फ्लोवरती इम्पॅक्ट होणार. आणि त्याचा इम्पॅक्ट कसं सांगू का? त्या माणसाच्या चेहऱ्याला तेज कमी असतो. दुसरी गोष्ट, त्या माणसाला थकवा लवकर येतो, त्याला सकाळी थकवा असतो आणि संध्याकाळी खूप तो एनर्जेटिक असतो. आता आम्ही एक पुण्यातले एक नामांकित बिल्डर आहेत, त्यांचा एक हिंजवडी सेक्टरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट होता. त्यांच्या आग्नेय भागात डीजी ठेवलेला आहे, जनसेट आहे, पण तो खड्ड्यात ठेवला होता. आता ते बिल्डर एवढे सगळं बारीक बारीक गोष्टी, स्वतः ओनरला नॉलेज जरी वास्तूचं होतं, पण ते एवढं मोठं व्याप आहे, ते कधी ते बारीक गोष्टीत मागं जाऊन बघतील. आणि जेव्हा आम्ही तेव्हा व्हिजिट केली, तेव्हा ते खड्ड्यातून फक्त आग्नेयला खड्डा, म्हणजे तुमच्या कर्मात खड्डा. आग्नेय म्हणजे कर्म आहे, तुमची ताकद आहे, तुमचं इंजन आहे. आणि इंजन मध्ये जेव्हा खड्डा पडेल तर तुम्ही तुमच्या कर्माला यश मिळेल का? मग तुमचं कॅश फ्लो रुटीन होईल का? मग तुमच्यात मिळणारी ताकद चालेल का? हा एक रोल तुम्ही चेक करायला पाहिजे. म्हणून कॅश फ्लो जर तुम्हाला चांगलं करायचं तर तुम्हाला तुमची आग्नेय दिशा ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी असं ऐकलं, म्हणजे वर्बली आता या इन्फॉर्मेशन अशी आहे की आग्नेयला अग्नीच पाहिजे, आग्नेयला जर पाणी असेल तर काहीतरी विरुद्ध होतं, असं पण काय आहे? आग्नेयला पाणी असेल तर विरुद्ध नक्कीच होतं. आग्नेयला अग्नीच पाहिजे, आग्नेयला अग्नीच पाहिजे. पण किचन मध्ये सिंक चालतं ना? बरं, अजून एक थोडंसं पुढचं जाऊन सांगतो. इंडस्ट्रीमध्ये गॅसिंग वगैरे हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मेजर जो इंडस्ट्री मधला फॅक्टर आहे ना सर, तो आहे बॉयलर. तो आग्नेयलाच पाहिजे. आणि काही लोकांचं काय होतं, मी काही लोकांचं बघितलंय की त्या बॉयलरच्या शेजारीच पाण्याचे टँक करतात. नाही, आता तो माझा व्यवसाय तो नाही, किंवा माझी कन्सल्टन्सी ती नाहीये, त्याच्यामुळे पण मी कुठंतरी असं ऐकलंय की आग्नेयला अग्नीच. अग्नी आणि पाणी एकत्र आलं तर तुमचं कर्म आणि जलतत्व एकत्र आलं की कुठं ना कुठं इमोशनली इनबॅलन्स होणार, आणि त्या माणसाला काम करताना तो इमोशनल टच देऊन काम करणार. म्हणून त्याच्या कामाला तेवढी जशी प्रगती पाहिजे, तेवढा प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे, तो होणार नाही. तो प्रोफेशनल
राहणार नाही. ह्या गोष्टीमध्ये पाणी आग्नेयच्या थोडासा पुढं एक चांगलं पद आहे, तिथं तुम्ही पाणी ठेवू शकता. आग्नेयच्या जवळ पाणी चालतं. जसं मी तेच सांगत होतो की किचनमध्ये म्हणजे आग्नेयमध्ये सिंक चालतं. आता ईशान्येला देवघर चालतो. आता देवघरात तुम्ही दिवा लावता, बरोबर. मग ईशान्येला जलतत्व आहे, मग तिथं अग्नी कसं काय चालते? असं जसं सिंक चालतं आग्नेयला सिंक चालतं पाण्यास, तसं तिथं पण तिथं सौम्य अग्नी आहे आणि किचनमध्ये पण सौम्य पाणी आहे. बरोबर. हे लक्षात घ्या. ह्याच्याकरता त्या भागात सुद्धा ते देवता आहेत. जसं तुमचं टाळू गरम आहे म्हणून जोपर्यंत तुमचं टाळू गार पडलं की माणूसचा जय श्रीराम, बरोबर, जे काय असेल जे म्हणतात जे काय असेल ते म्हणतात. तर त्या जे काय होतं ते टाळू गरम आहे, म्हणजे त्या ईशान्येची जी एनर्जी फील्ड आहे तिथंच सौम्य अग्नी त्याचं तत्व आहे. तुम्ही फक्त दिशा नका बघू, आतल्या गोष्टी बघा. आता सायन्स आतल्या गोष्टीवर चाललंय, आपल्याला आतल्या तत्वावरती जायचंय. म्हणून आग्नेयाला बॉयलर महत्वाचं आहे. 80% अग्नी गरजेची, पण थोडाच दूर जर पाणी ठेवलं तरी चालू शकतं. पण ते योग्य पदावर ठेवणं गरजेचं आहे. त्या एक्झॅक्ट पदावर जर पाणी ठेवलं तर इमोशनल इनबॅलन्स, प्रोफेशनॅलिटी राहणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक असा क्वेश्चन आहे, काही लोक कमी कर्ज घेतात, कमी वेळेत फेडून टाकतात आणि स्वतःच्या पैशावरती बिझनेस उभा करतात, हळूहळू वरती नेतात. काही लोकांचं मी बघितलंय कर्ज घेतात आणि हळूहळू कर्ज वाढत जाऊन थोडंसं त्यांचं इम्बॅलन्स होतं. तर ते कर्ज वाढण्यापाठीमागं त्याच्या पाठीमागं काय? दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा आणि पश्चिम दिशा. आता दक्षिण दिशा का की माणसाला कर्ज समजा त्याला मिळतंय, त्याला फेडायची इच्छा पण आहे, तो फेडू पण शकतोय. नैऋत्य दिशा त्याला स्टॅबिलिटी मिळून देत नाही. साऊथ वेस्टमध्ये समजा जर खड्डा असेल, साऊथ वेस्ट खाली गेलेले असेल, साऊथ वेस्ट वाढलेले असेल, साऊथ वेस्टमध्ये काही निळा हिरवा रंग असेल, साऊथ वेस्टमध्ये डेनिश टाकी असेल, खूप सारे फॅक्टर आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याचं कर्ज ते वाढत जातं. आणि तिसरं कारण कर्ज वाढायचं काय की प्रॉफिट कमी होतं. आता उत्तर काय करते, उत्तर त्याला बिझनेस देते, पूर्व त्याचं एक्सपेन्शन करते, पण प्रॉफिट राहत नाही. पण ते होईन 2 वर्ष 3 वर्ष आपल्याला मोटिवेशनल्स खूप असतात. बरोबर. मोटिवेशनल गोष्टींनी खूप आपण पुढे जातो, पण त्याच्या प्रॉफिट राहत नाही. तर प्रॉफिट कमी झालं तर माणसाला बिझनेस येतोय, काम करतोय, पैसे पण येतात, ते सगळं रुटीनमध्ये चालू आहे, पण प्रॉफिट कमी. कारण की मग नंतर काय होतं की नाही येईन, त्याला 3 वर्षाचा रिसायकल असतो, 4 वर्षाचा असतो, 5 वर्षात तुमचे सगळे येईन, असे खूप काही कॅल्क्युलेशन्स त्याच्या मागे असतात. आणि तो माणूस मोटिवेशनच्या माध्यमातून पुढं धक्का खात चाललेला असतो. त्याच्याकरता त्याचं कारण ठरतं पश्चिम दिशा. आणि कर्ज न फेडण्याची दिशा किंवा बँकेचे वाकडं घेण्याची दिशा फक्त एकच आहे, वायव्य. वायव्य दिशेला कट, वायव्य दिशा एक्सटेंडेड, वायव्य दिशेला उतार, वायव्य दिशेला हे डॉक्युमेंटेशनचे प्रॉब्लेम असतात. काही लोकांना तिथं लोन पण मिळत नाही, आणि लोन जरी फेडलं तरी त्याला पेनल्टीज लागती, त्याचे चेकच काहीतरी होतात, त्याच्या गोष्टीच होतात, त्याच्या अशा काही ज्या गोष्टी करतात त्याची वायव्य दिशा डिस्टर्ब असतात. काही लोक येतात माझ्याकडे की सर 4 महिने झाले, 6 महिने झाले, आम्ही लोनचीच फाईल करतोय, वायव्य दिशा फाईल होत नाही. वायव्य दिशा त्याची वायव्य चांगली करा साहेब, तुम्हाला सांगतो लवकरात लवकर त्याचं लोन सँक्शन. सबसिडी जनरली काय होतंय, प्रकल्प उभा करायच्या अगोदर लोन घ्यायचे असतात, प्रकल्प करताना आपण वायव्य दिशा चांगली करू, पण जनरली मग तसं काय घराची वायव्य डिस्टर्ब असते ना. अच्छा, घराचा पण इम्पॅक्ट आपल्या आपण जो व्यवसाय करतो. मगाशी तुमचा जो प्रश्न होता घर आणि व्यवसाय, तर घर खूप महत्वाचं आहे. आपण जरी 16 तास काम करत असू बाहेर, पण 8 तास एनर्जी घेण्याचं ठिकाण घर आहे. एनर्जी ड्रेन करण्याचं ठिकाण तुमचं कमर्शियल वास्तू आहे, एनर्जी घेण्याचं ठिकाण तुमचं घर आहे. कारण की तुम्ही एनर्जी 4-5 सोर्सेस टाईपने घेता. ब्रीथिंग ते तर तुम्ही सगळीकडे करताय, बरोबर, पण जेवण कुठं करता? घरात. झोप कुठं घेता? घरात. 8 तासापेक्षा 12 तास झोप झाली तर तुम्हाला एनर्जी चांगली राहते का तुमची? चांगलीच राहते. कसं काय? 12 तास झोप झाली की अंगजड पडेल. अंगजड म्हणजे थोडीशी जास्त 8-9 तास झोप घेतली तर बरं राहतं. 8 तासात झोप इज बॅलन्स. आळस येतो. कमी झोप भेटली तर त्रास होतो का? होतो. मग चर्चा कुठं होती? घरात. वाचन कुठं होतं? घरात. संवाद कुठं साधला तो? घरात. म्हणजे एनर्जी घेण्याचे जे मॅक्झिमम सोर्सेस आहे ते घरात आहे. आता वास्तू तुम्ही कमर्शियल ठिकाणी गेले, म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेले, तुमच्या फॅक्टरीत गेले, तुमच्या काही शॉप आहे. आता मी कुठेही जातो, माझ्याकरता सगळे ठिकाणच आहे ना, माझ्याकरता इन्कम सोर्स आहे तोच आहे. तर
त्याच्याकरता ते ठिकाणे एनर्जी ड्रेन करण्याचे ड्रेन करणार. एनर्जी ड्रेन करण्याचे ठिकाणे. मग तर तिथलची वास्तू कशी व्हायला पाहिजे की माझे कमीच ऊर्जेमध्ये माझी एनर्जी म्हणजे कमीत कमी ऊर्जा खर्च होऊन जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी आली पाहिजे अशी वास्तू डिझाईन आली पाहिजे. म्हणजे ॲव्हरेज बघतो ना गाडीचं गाडीचं ॲव्हरेज की मायलेज काय देते बरोबर. म्हणजे कमी ह्याच्यात जास्त रेंज देते, चांगला परफॉर्मन्स देते, कम्फर्ट देते, हे सगळं चांगलं आहे. हे तुमची कमर्शियल वास्तू झाली. आणि रेसिडेन्शियल वास्तू काय इंटेकची हे आहे. येस. मी एक जनरली मी जेव्हा व्हिजिटला जातो ना तेव्हा माझ्याकडे 2 निदर्शन आली माझ्याकडे. एक निदर्शन असं आलं साहेब सर की फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये ऑफिसच नाही आहे परंतु ग्रोथ खूप चांगली आहे. आणि काही जणांचं असं आलं मला की फॅक्टरी आहे, ऑफिस एकदम पॉश आहे, AC आहे, चेअर्स आहेत, सोफा वगैरे सगळं आहे परंतु ते पुढं त्यांना ग्रोथच नाही आहे, अडचणी खूप येतं. तर जो बॉस असतो किंवा जो मालक असतो कंपनी त्याच्या ऑफिसची पण काही दिशा किंवा त्याचा इम्पॅक्ट पडतो. कारण माझ्याकडे दोन्ही पण उदाहरणं आहेत. एक उदाहरण आहे की ऑफिस नसलेलं पण वरती चाललं आहे आणि एक उदाहरण असं आहे की ऑफिस चांगला असलेलं पण खाली येतोय. आता ऑफिस चांगलं आहे किंवा नाही हा फॅक्टर नाही आहे, त्या मालकाला कुठेतरी बसायची जागा आहे. ऑफिस हे तुम्ही बनवलेलं तुमच्या कम्फर्टचा झोन आहे. तुम्ही ऑफिस लय भारी बनवा असं कुठं शास्त्रात काय सांगितलेलं आहे? बरोबर. शास्त्रात काय सांगितलं कुठं बसायचंय, तुला कसं बसायचंय, तू मांडी घालून बस किंवा तू 2 लाखाची खुर्ची घेऊन बस असं शास्त्रात कुठं लिहिलेलं नाही. थांबायचंय थोडक्यात, मालकाने कुठं बसायचंय. हा तर तुम्ही असं नाही, असं तुमच्या निदर्शनात नसनच की तो माणूस कुठंच बसत नाही, त्याचं ऑफिस नाहीये पण तो कुठेतरी बसत असन, त्याची एक टेबल खुर्ची असन. बाबा मी इथं बसतो, एक साधं टेबल आहे, खुर्ची आहे, माझं चाललंय, असे खूप मस्त आहे. पण तो पर्टिक्युलर त्या भागात बसत असेल त्याच्यामुळे त्याच्या कामावर त्याचं फोकस असेल, त्या व्यक्तीचं कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं तो कामावरती खूप फोकस असेल, त्याच्या नजरेत नजर घालून तो बोलत असेल. बरोबर. आणि ती गोष्ट त्याच्या बोलण्यात नेहमी प्रॉफिट आणि कॉस्टिंग या 2 गोष्टी असेल म्हणून त्याला ते यश मिळते. आणि जे बाकीचे ते तामजाम करून आपण बसतो, खूप भारी ऑफिस केलेलं आहे, सगळे पण तिथं तामजाम जरी असला तरी त्याला तिथं कम्फर्टच वाटत नाही. कारण की ती जी त्याच्या आजूबाजूची ओरा लेवल आहे ना तिने त्याच्या टाईपची कम्फर्ट बनवलेली नाहीये. याचा अर्थ चांगला ऑफिस बनवायचं नाही का, तर बनवायचं, पण ते वास्तूच्या नियमानुसार बनवा. म्हणजे वास्तूच्या नियमानुसार बनवा म्हणजे तुमच्या संगतीच्या नियमानुसार बनवा. तुम्ही एक चांगलं एम्बियन्स तयार करण्याच्या नादात त्याच्या ज्या आतल्या पंचमहाभूत आहेत, जे तत्व आहेत, त्यांना बॅलन्स करा की जिथं तुम्हाला कम्फर्ट वाटायला पाहिजे. तुम्ही एखाद्या मित्राबरोबर गेले त्याच्यावर तुम्हाला कम्फर्टच वाटत नाहीये, तुम्ही काय प्रोडक्टिव्हिटी काढणार आहे? नाहीच नाही. मग तीच तुमची वास्तू आहे ना. वास्तूची सोपी व्याख्या आहे, ज्याच्याबरोबर तुम्हाला बरं वाटतं ते चांगलं आहे, ज्याच्याबरोबर बरं वाटत नाही ते डिस्टर्ब आहे. दिस इज वास्तू. बरोबर. म्हणजे मालक जिथे बसतो ते पण याच्यामध्ये आहे की कोणत्या दिशेला पाहिजे, ठराविक कोणत्या दिशेला मालकाने बसावं असं. आता सगळ्या शास्त्राला नाही बोलू शकत मी, बऱ्यापैकी पुस्तकात तुम्ही असं लिहिलेलं आहे की किंवा वाचण्यात आहे किंवा इन्स्टावर ChatGPTवर काय ChatGPTवर पण वाचतो करतात लोक, पण ठीक आहे आपण त्या विषय नको जायला. साऊथ वेस्टमध्ये मालकाची बसायची दिशा असते, नैऋत्यात बसण्याची दिशा असते. मोस्टली मालक लोक नैऋत्यात डिसिजन मेकर, थोडक्यात डिसिजन मेकर नैऋत्यात बसतात, पश्चिमेत बसतात, दक्षिणेत बसतात, असं आहे. हे आपल्याला पुस्तकात सगळीकडं माहिती मिळेल. मी एक कंपनीचं काम केलं, मी उदाहरण देतो. आता हे चर्चा मस्त आहे पण उदाहरणं पण बघू ना रिअलिस्टिक मध्ये. एक 8 वर्षा पहिले मी एका कंपनीचं काम चालू केलं. त्याच्यानंतर त्यांची छोटी छोटी ग्रोथ होत गेली. 1-2 फ्लोअर होते ते आयटीचे, त्यांनी काही आयटीच्या फ्लोर्स विकत घेतले, नंतर रेंट आउट करायचे. मग त्यांनी शिवाजीनगरला एक ऑफिस केलं. तर ऑफिस केल्यानंतर मालकाला मी कुठं बसवलं, नैऋत्याला नाही बसवलं, त्यांचं स्वतःचं मोठं ऑफिस केलं, छान ऑफिस केलं. त्या मालकाला मी उत्तर दिशेत बसवलं. आता उत्तर दिशेत मालकाला बसू शकतो का? प्रॅक्टिकली नाही, पण मी मालकाला उत्तर, कारण की त्या मालकाचा स्वभाव काय होता, बिझनेस आणणं. तो बिझनेस आणण्याशिवाय तो डोक्यात काहीच नाही. अजून दुसरा एक पार्टनर होता, ते काम सांभाळायचे, पण त्याचं काम स्वभाव काय होतं, बिझनेस आणणं. मालक जो मेन आहे त्याला उत्तर बसवलं. साहेब यूट्यूबला आहे, सगळ्याला आहे, 5,000 कोटीचं त्याच्यानंतर ते ऑफिस केल्यानंतर त्याचं 5,000 करोडची त्यांनी लिमिटेड कंपनी केलेली आहे. अरे बापरे. आज ती कंपनी लिमिटेड झालेली आहे. आत्ताच एक 2-5 दिवसा पहिले त्यांच्या घरून एक फोन आला. आम्ही एक घर केलं, 3,000-3,500 स्क्वेअर फूटचं एक घर होतं. ते 2-3 वर्ष झाले. त्यांचा परत फोन आला, भाई आपण वर एक फ्लोअर लिहा आहे. तो फ्लोअर कसा घेतला, अख्ख्या बिल्डिंगचा जो काय फ्लोअर होता 11,500 स्क्वेअर फूटचा, तो अख्खा घेतला.
आता याच्यात करा काय करायचंय ते. हा म्हणजे राहिला त्या माणसाची ग्रोथ प्रत्येक वेळेस गरजेचं नाहीये की तुम्ही नैऋत्यात बसा, तुमच्या स्वभावाप्रमाणे बसा. तुम्ही काय स्वभावाचे आहात, तुम्ही सी आहात. म्हणजे थोडक्यात हा आपला जन्माचं डेट म्हणजे आपली जन्म जन्मकुंडली हा याचा पण इफेक्ट होतो. 100% पडतो. असं कोणतं शास्त्र नाहीये की त्याचा प्रभाव पडत नाही. आता मला कुंडलीवरती खूप विश्वास आहे आणि वास्तूवरती पण विश्वास आहे. मी कुंडलीवरती एक थोडंसं चांगलं स्टेटमेंट करेन. कुंडलीमध्ये सगळे ग्रह आहेत. कुंडलीला लोक मानतात, वास्तूला मानत नसतील, मला आता हा विषय नाही बोलायचा आहे. पण कुंडलीमध्ये सगळे ग्रह आहेत, मंगळ, बुध, गुरु, शनी, शुक्र. बरोबर. त्या ग्रहाचा प्रभाव आपल्यावर पडतोय. ते ग्रह खूप लांब लांब आहे. हा. मग पृथ्वी ग्रह तोच ग्रह पण आहे ना, मग त्याचा प्रभाव नाही पडत का? पडलाच पाहिजे. म्हणजे तो मंगळ एवढा लांब आहे, तो शनी एवढा लांब आहे, त्या शनीला घाबरून शनीला जातो आपण दर शनिवारी उपवास करतो. हा आहे भरपूर. त्या मंगळाला घाबरून आपण हे करतो, म्हणजे लग्न तोडतो. मंगळ आहे, अरे तो एवढा लांब आहे, ते गुरु आहे, मग गुरुवारचा देवाचे पाय पडतो. मग ह्या पृथ्वी ग्रह कुठे आहे? त्याचा ग्रॅव्हिटेशनलचा, त्या ग्रहाच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो. ह्या तर 100% तुम्ही इथे आहे ना. मग ऋषीमुनी एवढे हुशार होते, ह्याचा प्रभाव पडतो म्हणून त्याला एका चार्टमध्ये टाकलं. आणि ह्याचा फुल मोठा प्रभाव, कारण तुम्ही ह्याच्या आतच आहे, याच्या गर्भाशयातच तुम्ही आहे, याच्या प्लॅटफॉर्मवरतीच तुम्ही पृथ्वीचा, म्हणून याला एक वेगळं डिपार्टमेंट दिलं, वास्तुशास्त्र. अच्छा. ह्याचं कनेक्शन करून तुम्ही पुढे चाला. नुसतं ज्योतिष नका करू, नुसतं वास्तू नका करू, त्याचा कॉम्बो करून तुम्ही पुढे चाला. अच्छा. त्याच्यामुळे भरपूर वास्तुशास्त्रज्ञ बघितले मी, जे वास्तुशास्त्रामध्ये कन्सल्टन्सी करतात, पहिल्यांदा ते आपली बर्थ डेट आणि टाइम मागून घेतात. वास्तू तुम्ही करू शकता, ऍस्ट्रॉलॉजीला भरपूर आता ते आहे, ते पण पहिली डेट. पण आता ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे खूप सारे फॅक्टर आहेत की बाबा मी ऍस्ट्रॉलॉजी कशी वाचतो. मी ऍस्ट्रॉलॉजी वाचताना अशी बघतो की बाबा हा याच्या दशम स्थान, आता तुम्ही कर्माच्या स्थानावर बोलतोय. आता काल मी एका सीओ बरोबर बसतो होतो, काल रात्रीचेच विषय, 9-9:30च्या दरम्यान. मी एका कंपनीच्या एक 60-70 हजार करोडचा टर्नओव्हर त्यांच्या सीओशी बोललो होतो. तर त्यांना पण चांगलं नॉलेज होतं ॲस्ट्रॉलॉजीतलं, खूप स्ट्रॉंग नॉलेज होतं. मी त्यांचे दशम स्थान बघितलं, म्हणजे कर्माचं स्थान बघितलं. कर्माच्या स्थानात कन्या लग्न होतं, म्हणजे त्याच्यात म्हणजे बुध म्हणजे उत्तर दिशेची स्थान होतं, त्याच्यावर गुरुची दृष्टी होती. आणि त्याच्यात अजून एक काही कॅरेक्टर होतं, तो नको आपण जायला त्याच्यावरून, त्यामुळे त्यांच्या ते पर्सनॅलिटीबद्दल नको आपण जायला. पण त्या माणसाला जेव्हा तो उत्तर दिशेकडे तोंड करून बसत होता, किंवा जेव्हा त्यांनी उत्तर दिशेला त्यांची ओपनिंग होती, तर त्यांची लाईफमध्ये खूप झाली. आणि नंतर अचानक काही त्यांनी चेंजेस केले, आणि त्याच्यानंतर त्यांना तो इफेक्ट जाणवायला लागला की हे प्रॉब्लेम आहे. तर ॲस्ट्रॉलॉजीला पण तेवढंच इम्पॉर्टंट देऊन आपल्या वास्तुशास्त्रात त्याचं कनेक्शन्स कसे करायचे, जोड घालून पुढे चाललं, ती जोड घालून पुढे जायला पाहिजे, तर तुम्हाला यश मिळतं. म्हणजे जनरली आता जास्त प्रश्न भेडसावायला लागला सगळ्यांना, किंवा हा अगोदरपासून होता. काही जण असतात, काही जणांचे एम्प्लॉई जे आहेत ना, त्यांना सोडून जा म्हणावं लागतं, किंवा वन टाईम काहीतरी बेनिफिट्स देऊन त्यांना कंपनी बंद करावं लागते किंवा जा म्हणावं लागतं. आणि काही जण असे असतात की त्यांच्या फॅक्टरीमध्ये एम्प्लॉईज टिकत नाही. अशा भरपूर ठिकाणी मी जातो ना, माझ्याकडे ओरडती असतेच की सर एम्प्लॉईज टिकत नाही. कधी कधी मी जातो, फॅक्टरी बंद असते, मी कारण विचारलं तर सांगतात सर एम्प्लॉई आज आले नाही, किंवा एम्प्लॉई टिकत. मोठ्या मोठ्या फॅक्टरी आज इश्यू आहेत एम्प्लॉईचे. तर त्याच्यानुसार काय होतं का वास्तूचं, ते एम्प्लॉयमेंटवरती पण होतं काय? वायव्यच्या 3-4 पद आहेत. वायव्य भागात मी आता वायव्य बनतोय, पण त्याच्या पर्टिक्युलर 3-4 पद आहेत. पश्चिमेच्या खाली 1-2 पद आहेत, आणि दक्षिणेमध्ये 1-2 पद आहेत. तिथं जेव्हा अग्नी रिलेटेड तत्व गोष्टी घडतात, अग्नी रिलेटेड गोष्टी येतात, वायू तत्व रिलेटेड काही गोष्टी येतात, बरोबर, तिथं एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम होतो म्हणजे होतो. आणि ज्या कंपन्यात हेच तत्व खूप बॅलन्स असतात, तिथं असं बघण्यात येतं की ही दिशा हा माणसाला खूप चांगला सपोर्ट करते. आता एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? शनी तत्व. जो काम करतोय त्या मालकाच्या प्रगती करता तो शनी तत्व. शनी तत्वाची दिशा कोणती आहे? पश्चिम दिशा. म्हणून मी बोललो वायव्य आणि पश्चिमेतील 2-3 भाग म्हणजे शनीचा जो भाग आहे. एम्प्लॉय म्हणजे शनी तत्व ना, कामगार वर्ग, बरोबर. हा, तर मी एका कंपनीत काम करायचो, म्हणजे मी त्या कंपनी करता एम्प्लॉय होतो, म्हणजे मी शनी तत्वात काम करतो माझ्या मालकाच्या ग्रोथ करता, बरोबर. पण मला त्याच्या रिएम्बर्समेंट मिळायचं ऑब्व्हियसली. तर कोणाला कमी अमाऊंट जास्त अमाऊंट तो वेगळा विषय, बरोबर. तर जर तुमची पश्चिम दिशा, वायव्यातले काही 1-2 पद आणि पश्चिमेतले काही, मग साधा एक लेमॅननी समजून घ्यायचं की पश्चिम दिशा डिस्टर्ब असेल
तर तुम्हाला एम्प्लॉयचा त्रास होतो म्हणजे होतोच. जे होतं एम्प्लॉई सुद्धा तुमच्यावर केसेस टाकतात, खूप सारं डिस्टर्ब झालं तर केसेस येतात ना आपल्याकडे. एम्प्लॉई केसेस टाकतात किंवा वायवेतले ते जो शेवटचा भाग आहे ना तो डिस्टर्ब असला की एम्प्लॉई तुमच्यावर केस टाकणार म्हणजे टाकणार. अच्छा, त्यांनी प्रभाव त्याच्यावरती येणार पडू म्हणजे येणार. मग असंच जर आपण केलं, समजा मला उद्या एक उद्योग उभा करायचा आहे, प्लॉट घेतानाच कन्सल्टन्सी चालू केली, खूप जण तिथं- करतात. तिथं काय आहे मग मी बघायला पाहिजे. खूप जण घेतात. प्लॉट घेतानाच जर ठरवलं की मला ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचा बघायच्या. प्लॉट घेताना तुमचा उतार हा पूर्वेला किंवा उत्तरेला असावा, वायव्य भागात नैऋत्य भागात कट नसावा, कट म्हणजे तो भाग कमी नसावा. कमी नसावा किंवा हे. आता उतार असेल तर त्याला रेमेडीज आहेत, काही ठिकाणी उतारमध्ये पण सक्सेस झालेत. काही आम्ही आमच्या या केसनंद रोडच्या साईडला काही वेअर हाऊसेस आहेत ते उत्तरेला चढ आहेत आणि दक्षिणेला उतार आहे. पण त्यांनी एक पहिले बांधला, आता त्याच्या तिथं जागाच नाही बांधायला, म्हणजे जेवढं ट्रक वळवायला जागा लागते तेवढेच आहेत, अख्खा प्लॉट भरून टाकला. म्हणजे वास्तूप्रमाणे आपण त्या गोष्टी बॅलन्स करू शकतो. असं होतंय. पण जर तुम्हाला बिझनेस मध्ये ग्रोथ पाहिजे, नवीन प्लॉट बघायला गेलो तर मी जनरली काय बघितलं पाहिजे की बाबा नवीन प्लॉट बघायला गेल्यानंतर त्याची नैऋत्य दिशेला कट नसावा, नैऋत्यात विहीर नसावी, नैऋत्यात खड्डा नसावा, नैऋत्यात बोरवेल नसावी, नैऋत्यात तळण नसावं, पश्चिमेत तळण नसावं, पश्चिम दिशा कमी नसावी, वायव्य दिशेला कट नसावा. म्हणजे पश्चिम भाग अख्खा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. पश्चिम दिशेला खड्डा तर तुम्ही केलं प्रॉफिट कमवणार नाही, मग उगाच रिकामा राबू नका. नफा तोटा जातावरती म्हणजे कसं आहे, तुम्हाला कोणाच तरी द्यायचं होतं, मग त्याच्याकरता तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणाच तरी देणं होतं म्हणून तुम्ही त्या शनी तत्वाचं कधीतरी चुकवलेलं होतं म्हणून तुम्ही त्या लोकांकरता काम केलं. बरोबर, तुम्ही स्वतः करता केलं. मला एक जनरली कधी कधी असा प्रश्न चढतो, म्हणजे येतो एक मनामध्ये पण येतो, माझ्या कधी कधी मी बसतो किंवा चर्चा करताना पण येतो. आपण जेव्हा एखादी फॅक्टरी करतो तेव्हा ती एक पूर्ण प्रोसेस फ्लो येते. रॉ मटेरियल जे आहे, प्रोसेसिंगच्या मशिनरीज आहेत, मग त्या मशिनरीज मधून तुम्ही आपण जसं म्हणलं की बॉयलर आहे, त्याच्यामध्ये वॉटर टँक आहे, प्रोसेसिंगच्या ज्या मेन प्रोसेसिंगच्या मशिनरी आहेत त्या आहेत, त्याच्यानंतर फिनिश गुडचा एरिया आहे, नंतर तुमचा डिस्पॅच डॉक आहे. मग त्याच्यामध्ये एम्प्लॉईचं जे आपण म्हणतो कॉन्फरन्स रूम आहे, एम्प्लॉईसाठी काय आपण तिथं करत असेल तर केबिन्स वगैरे आहेत, हेड जे वगैरे असतात किंवा ऑफिसचे केबिन्स वगैरे आहेत. तर एक जनरली तो फ्लो कसा असावा? तो एक तर फ्लो सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आपण भारताच्या एक वारामंडळमध्ये राहतोय, तो फ्लो हा क्लॉकवाईज असावा. म्हणजे तो प्रदक्षिणा मार्गाने जो म्हणतो ना, तो फ्लो प्रदक्षिणा मार्गाने असावा. आता प्रदक्षिणा मार्ग हा संस्कृत शब्द आला, क्लॉकवाईज शब्द आला. तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरा बरं, तुम्ही जागेवर बोलून अँटी क्लॉकवाईज फिरा, तुम्हाला कसं वाटतं, आणि क्लॉकवाईज फिरा कसं वाटतं. ते आता आपल्या मनाने ठरवलंय ना, नाही असं फिरायचं मनाने ठरवलं नाही, तुम्ही असं सहज मनाचं काहीच नका घेऊ. आता उलट फिरून बघा, ब्रेनचा इम्पॅक्ट, आणि क्लॉकवाईज फिरून बघा तर ब्रेनचा इम्पॅक्ट. चक्कर येते असं फिरा म्हणजे खूप नाही, 1-2 राऊंड मारून बघा. म्हणून जिना सुद्धा टेक्निकली क्लॉकवाईज सांगितलेला होता. तर तुमचे पहिले प्रदक्षिणा मार्गाने असायला पाहिजे जो फ्लो. तर त्या फ्लोमध्ये हलक्या ज्या गोष्टी आहेत त्या ईशान्य भागात यायला पाहिजे. जो इनटेक आहे तो उत्तरेकडून यायला पाहिजे, उत्तर पूर्व भागातून यायला पाहिजे. ऍक्च्युअल प्रोसेस जो काम करायचं, जो कर्म करायचं तो पूर्वेत पाहिजे, मशिनरी वगैरे ज्याच्यावरती काम आहे. आता तिथं अग्नीचं काम आहे नाहीये, प्रेसिंगचं काम आहे नाही, ते मला माहिती नाही. आता जनरल बोलतोय. तर ज्याच्यावरती हीट रिलेटेड काम आहे ते अग्नीतून जायला पाहिजे. जिथं ब्रँडिंगचं काम होतं ते दक्षिणेत यायला पाहिजे. जो रॉ मटेरियल आपण आणला होता तो वेस्टेज होता, किंवा जे तुमचे स्किल लेबर होते, जे तुमचे मॅनेजर होते, फ्लोअर मॅनेजर सांभाळणारे जे लोक होते, त्यांना नैऋत्यात बसवलं. तेव्हा त्याची पूर्ण प्रोसेसिंग, जे काय ब्रँडिंग, प्रोसेसिंग, पॅकिंग, बिकिंग केली ती नैऋत्य पश्चिम भागातून गेली. त्याची अकाउंटेबिलिटी, कॅल्क्युलेशन्स, चेकिंग, टेस्टिंग ते सगळं पश्चिमेतून झालं, आणि आउटफ्लो त्याचा वायव्येतून झाला. जिथून डिस्पॅच होणार आहे तो जर वायव्यमधून गेला तर तो वायव्य पश्चिम, म्हणजे त्या एखादा चांगल्या पद्धतीने फिनिश गुडचा स्टॉक वगैरे म्हणतो तो वायव्य स्टॉक मध्ये रॉ मटेरियल एक वेगळं स्टॉक येतो, आणि रॉ मटेरियल तुमचं आहे दक्षिण पश्चिम भागात तुम्ही ठेवू शकता. तुमच्या वायव्य भागात तुम्ही आउटफ्लो ठेवू शकता. आता कसं एखादी फॅक्टरी दक्षिणमुखी असेल तर त्यांनी कसं उलट फिरवायचं, त्या कंडिशनला मग थोड्याशा गोष्टी तुम्ही पण प्रदक्षिणा मार्गाने तुम्ही त्या गोष्टी करू शकता. म्हणजे जे काही गोष्टी करायच्या प्रदक्षिणा मार्गाने करा, प्रदक्षिणा मार्गाने करा, त्याच्यामध्ये बसवा. जर नाही काही गोष्टी बसत नसतील तर त्याला थोड्याफार काहीतरी असतील त्या रेमेडीज काम करतात सर. आता तुमच्या बॉडीत व्हिटॅमिन D3 कमी झालंय, B12 कमी झालंय, मग तुम्ही आता बीट खाता लिंबू टाकून, ते लगेच वाढतं का?
नाही थोडं नॅचरली आहे ना. हा पण तुम्ही जर थोडे पैसे घातले आणि चांगली औषधं वापरली तर वाढतं ते लगेच. वाढतात ना. मग तुम्ही इंजेक्शन घेतात ना, हा इंजेक्शन घेतात. मग हे जे काही रेमेडीज आहेत ना ते सप्लिमेंटरी आहेत. तुम्हाला अच्छा शक्यतो ट्राय करायचं की नॅचरल नॅचरली सोर्स तुमची एनर्जी बॅलन्स व्हायला पाहिजे. नॅचरली सोर्स स्वस्त पण आणि इफेक्टिव्ह पण, म्हणजे सगळ्यात रिझल्ट भारी ओरिएंटेड. नॅचरल, आपण जे म्हणतो रिझल्ट ओरिएंटेड नॅचरल. नॅचरलच हे. पण आता एखाद्याला आयुष्यात पुढे जायचं त्यांच्याकडे स्कोपच नाहीये. आता एखादा म्हणतो ना की दक्षिणेचं उत्तर, आता तो म्हणून का मी उत्तरेचा प्लॉट कुठे मिळवू, त्याची किंमत एवढी आहे, ते बिचाराचं ते आयुष्यात उद्योग उभं राहणार नाही. मग ठीक आहे, आता हे नाहीये, मग एवढ्या गोळ्या खा, एवढं कर, हे चालव, आणि नंतर त्याच्या आयुष्यात त्या गोळ्यांनी नक्कीच अशी संधी येते की त्याला जे नॅचरल सोर्सेस मिळत जातात. आता आम्ही आमच्या नगरच्या घरात पहिले आम्ही काहीतरी रेमेडीज केल्या त्याच. आमच्या नगरच्या आता काही पॉलिटिक्समध्ये खूप पुढे गेलेले, त्यांचं घर असं एकदम म्हणजे सिटी एरियात होतं. सिटी एरियात काही चेंजेस करू शकतो, चिटकलेले घर होते. आम्ही काही रेमेडीज केल्या. आता त्यांनी एक पॅलेस टाईपच बंगला बांधला. का रेमेडीज नाही, पण सुरुवातीला तर ते औषधानेच बाहेर काढलं, म्हणजे आयसीयूतून औषधाने बाहेर काढलं, आणलं जनरल म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये आणलं. वॉर्डमधून मग नंतर त्याने सर्व सकाळी सूर्यप्रकाशात पळाला, मेडिटेशन केलं, जनरल बाहेरच काढून मग तो स्वतः त्या नॅचरल प्रोसेसने पुढे. आता या प्रोसेसला आपण बघितलं, आता प्रोसेस इंडस्ट्री ज्या आहेत, फॅक्टरीज, उद्योग, तर आपण त्यांच्यासाठी बघितलं. समजा कोल्ड स्टोरेज आहेत, वेअर हाऊसेस आहेत, इथं प्रोसेस काय होत नाही. इथं फक्त स्टोरेजला माल येतो आणि स्टोरेजला माल जातो, किंवा रेंटेड वरती जर हे करतो. पश्चिम भाग जड करणं गरजेचं आहे. जे कोल्ड स्टोरेज कधी कधी काय होतं सर, आता ह्याच्यामध्ये पण 2 टाईपचे असतात. एक आहे की माझं स्वतःचं स्टोरेज आहे, माझं स्वतःचं वेअर हाऊस आहे, माझ्या स्वतःचाच माल ठेवतो, तेजी मंदी आपण जसं म्हणतो, तसे पण भरपूर जण करतात. आणि काही जण आहेत ते फक्त हे काय इस्टॅब्लिश करतात, स्टोरेज, कोल्ड स्टोरेज इस्टॅब्लिश करतात आणि रेंट आउट करून जातात. तर दोघांसाठी पण वास्तू आणि वास्तुशास्त्र महत्वाचं आहे. हो, सगळ्यांसाठी वास्तू महत्वाचं आहे. असं कोणासाठी नाही ना, ज्याला रेंट कमवायचंय, म्हणजे त्याला काय की मी हे लावलेलं आहे, पैसे लावलेले आहेत, मला रिटर्न्स मिळतात, त्याला पश्चिम दिशा महत्वाची आहे. आणि हा काय म्हणतोय की मी माल घेतलेला आहे, स्टॉक केलेला आहे, आणि भाव वाढन तेव्हा विकन, म्हणजे ह्याला पण प्रॉफिटच कमवायचंय, म्हणजे ह्यानी पण इन्कम लावूनच प्रॉफिट कमवतोय, याला पण पश्चिम दिशा महत्वाची आहे. म्हणजे जड जेवढं आहे तुम्ही दक्षिण पश्चिम भागात करा, आणि माल घेण्याची क्षमता, योग्य रेटला माल घेण्याची क्षमता जी पाहिजे ती ईशान्य दिशा देते. आणि ज्याला रेंट नाही द्यायचंय, चुकीच्या माणसाला रेंटला देऊन पण प्रॉब्लेम होतो ना, बरोबर ना. ते म्हणजे तो निर्णय पण घेणं गरजेचं आहे की हा या कंपनीला देऊ का नको देऊ. असे पण खूप सारे तुम्ही अनुभव बघितले असतात की चुकीच्या ठिकाणी रेंटला जातात. आणि काही जण मी पाहिले, निर्णय घेण्याची क्षमता खूप मोठी आहे, पण ऑन टाइम निर्णय होत नाही, चुकीच्या टायमाला निर्णय होतात. हा, मग त्याची ईशान्य दिशा. मग जे मी मगाशी म्हणत होतो की ज्याला रेंटनी पण द्यायचंय त्याला ती निर्णय क्षमता घेण्याची कला जी आहे, ऑन टाइम घेण्याची कला जी आहे, ती ईशान्य दिशा देते. मग तुमचा गुरु जर चांगला असेल तर तुम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळतं, आणि मार्गदर्शन चांगलं भेटलं तर तुमचे कर्म चांगले होतात, आणि कर्म चांगलं झालं की फळ ऑटोमॅटिक मिळणंच आहे. कारण की श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे कर्माशिवाय फळ नाही. फक्त कर्माला चांगले कर्म करण्याकरता चांगलं मार्गदर्शन पाहिजे, चांगलं मार्गदर्शन करता चांगला गुरु पाहिजे. म्हणजे गुरु म्हणजे काय बाबा नको, गुरु म्हणजे तुम्ही पण एक गुरु आहे, तुम्ही एक कन्सल्टंट आहात, तुम्ही एक मार्गदर्शन करता की बाबा ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीम. आता गुरुच्या व्याख्या कशा, काही लोकांच्या आयुष्यात चांगले मित्र हेच गुरु आहेत, चांगले मित्र आहे गुरु, काही लोकांच्या आयुष्यात आई वडील हेच गुरु आहेत. हो, असं गुरुची व्याख्या खूप वेगवेगळी असू शकते ती, पण त्याच्याकरता मार्गदर्शक हा जो गुरु असतो तो ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशा जर डिस्टर्ब असेल, तुमचा ब्रेन तोच डिस्टर्ब असेल, तुमच्या ब्रेनमध्येच निर्णय तुम्ही चुकीचे घेणार असाल तर तुमच्या जीवनात यश येणार नाही. आता काही लोक असतात, काही माझ्याकडे असे लोक आहेत की अगदी 5 लाखापासून त्यांनी व्यवसाय चालू केला आहे, आणि तो आज व्यवसाय त्यांनी आपण जवळजवळ 2, 5, 10 कोटीवरती नेला आहे. आपला शेवटचाच पॉडकास्ट झाला, 2 मशीनने चालू केलं, 10 वर्षामध्ये त्यांनी 600 मशीनवरती नेलं. काही जण असे पण असतात की त्यांनी एकदाच 600 मशीन आणल्यात आणि वॉश आउट होऊन शून्यावरती आलेत. तर बिझनेसमध्ये एक्सपान्शन व्हावं, किंवा आपण विस्तारीकरण म्हणतो, एक्सपान्शन म्हणतो, याच्यासाठी पण काही पूर्व दिशा महत्वाची. एक्सपान्शन, पॉझिटिव्ह एक्सपान्शन होण्याकरता तुमची पूर्व दिशा, जे 2 मशीवरून ते मागच्या 500-600 मशीवर काहीतरी गेले, तुम्ही त्यांच्या जर प्रॉपर्टी बघितलं त्यांची पूर्व दिशा खूप चांगली असेल, पश्चिम त्यांची जड असेल, पश्चिमेला काहीतरी वजन असन, हेवीनेस असन,
असं काहीतरी असं. आणि ज्यांनी 600 म्हशी आणल्या आणि त्या फार वॉशआउट झाले सगळे त्याच्यात, त्यांची दक्षिण पश्चिम नैऋत्य ह्या दिशा डिस्टर्ब असणार आहे. बरोबर. नाही, दोन्ही उदाहरणं आपल्याला हा, दोन्ही बघायला भेटतात म्हणून market मध्ये. वास्तूमध्ये सुरुवातीला एवढे मोठं तामझाम जो आपण करतोय, तर ह्या तत्वांना ऍक्सेप्ट करा. बरोबर. ह्या अनुभवाने असे खूप सारे उदाहरण जरी मी कोणाचे दिले, खूप मोठे मोठे बिल्डरचे नावं घेतले, तर स्वानुभव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. मी माझा अनुभव सगळ्यांना देतो. मी किती लोकांना, म्हणजे आता अहमदाबादमध्ये मी एका सरांच्या घरचं काम केलं होतं 7-8 वर्षा पहिले. बरोबर. आज त्यांनी 8 CR मध्ये रिसेलमध्ये बंगला घेतलेला आहे. त्याच्या 2-3 करोड रुपये ते खर्च करतात. ते त्यांची एक दुकान होती, त्या मार्केटचे ते आज चेअरमन झालेले आहेत. अरे वा. तिथं 7-8 दुकानं झाल्या. म्हणजे त्याचं एका दुकानाचं टर्नओव्हर 10-10 करोड रुपये असतं. त्या माणसाचे किती दुकान आहेत आणि त्या मार्केटचा तो चेअरमन झालेला आहे. अच्छा. तर त्याची कॉन्टॅक्ट किती वाढले असेल, तर त्याची मी दिशा कोणती केली, पूर्व दिशा चांगली केली. जे काय पॉलिटिशियन्समध्ये जे आज जे काय माझे पॉलिटिकल कनेक्शन्समध्ये जे काय लोकांना आज चांगले चांगले यश मिळालेलं आहे, त्यांची दिशा कोणती विस्तारीकरणाचा ना आपण पाठ, तर त्याचं कॉन्टॅक्ट चांगलं पाहिजे. म्हणजे मी त्याची पूर्व दिशा चांगली केलेली आहे. तर पूर्व दिशा ही माणसाला तुमच्या ग्रोथ नेण्याकरता, जे काही आमचे काही कंपनीचे आपण जे काम करतो त्यांचे फ्रँचायसीज वाढत जातात. बरोबर. त्याचं कारण काय, पुढचा क्वेश्चन माझा तेच होता तो. त्याची पूर्व दिशा जर त्यांनी चांगली केली तर त्यांचे फ्रँचायसीज पण वाढत जाणार. आणि जर पूर्व दिशा बंद केली, खराब केली, डिस्टर्ब केली, तुमचे फ्रँचायसीज प्रॉपर वर्कआउट होणार नाही किंवा वाढणारच नाही, किंवा तुम्ही एकच दुकान घेऊन बसणार. माझा पुढचा तोच क्वेश्चन होता. मार्केटमधल्या नवीन संधी म्हणा, नवीन क्लायंट म्हणा, किंवा नवीन काही आपण एक्सपान्शन टाईपच नेटवर्किंग म्हणा, ते वाढवण्यासाठी, नवीन संधी वाढवण्यासाठी उत्तर दिशेला खिडकी असणं, उत्तर दिशा ओपन असणं, उत्तर दिशेला गार्डन असणं, उत्तर दिशा मोकळी असणं, उत्तर दिशेला स्टोअर नसणं, उत्तर दिशेत देवघर असणं, अशा गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या संधी निर्माण करू शकतात. एक्सपान्शन तुम्हाला चांगलं करायचं आहे तर अजिबातही तुम्ही देवघर ईशान्य दिशेत करू नका. देवघर हे तुम्ही पूर्वेत करा. लोक प्रत्येक वेळेस बेसिक वास्तूचे नियम वापरतात. ईशान्याला देवघर, ईशान्याला देवघर, गरजेचं नाहीये. वास्तूनुसार हा, जे मी आता जे सांगितलं, अहमदाबादचं जो उदाहरण सांगितलं, त्यांच्या घराच्या उत्तर दिशेत देवघर आहे. बरोबर. पुण्यामध्ये खूप मोठं, म्हणजे त्यांच्याकडे हुंडईची फ्रँचायसी आहे, त्यांच्या हुंडेकरीचं खूप चांगलं काम आहे. त्यांच्या घरात पण उत्तर दिशेत आहे. अख्खं घर, फॅमिली पूर्ण, म्हणजे पूर्ण फक्त व्यवसाय, त्यांच्या डोक्यात व्यवसायाशिवाय दुसरं काही येत पण नाही. आपण मगाशी एक आपण प्रश्न केला होता तुम्हाला की व्यवसायाचा जो मालक आहे, तर मालकाची केबिन कुठं असावी, किंवा जो डिसिजन मेकर आहे त्याची केबिन कुठं असावी. इंटरनली त्या केबिनमध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या ठेवल्या पाहिजेत किंवा त्या नसाव्यात. कधी कधी असंही होतं की एखादी अशी गोष्ट असते की त्याची निगेटिव्ह एनर्जी पास होती आणि त्या ऑफिसमध्ये गेलं तर कधी कधी आता होतं, जेव्हा माझ्या ऑफिसला कधी एखादा क्लायंट येतो तो म्हणतो की सर ऑफिसला फ्रेश वाटतं आल्यावरती. म्हणजे अगदी पॉलिटिकल लोक पण काही आलेत ना, छोटंसं ऑफिस आहे परंतु छोटं ऑफिस आहे पण म्हणे फ्रेश वाटतं. काही ऑफिसला मी जेव्हा जातो स्वतःहून तेव्हा दडपण आल्यासारखं वाटतं. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जनरेशनमध्ये ना, काय नसावं किंवा काय असावं ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, तुमच्या प्रश्नाला थोडंसं विरोधात भासत घेऊन जातो. सगळ्यात महत्त्वाचा नजर, हिरीशिरी, हे ह्या जनरेशनमध्ये खूप आहे. तुझ्याकडे हे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे हे, तुझ्याकडे हे नाही. याच्याकडे गेलं की असं एकदम नाही का, याचा तामझाम, हे सगळं मनातल्या मनात, हा हे असं असं विचार करत असं, त्या जे वाईब्स आहेत ते तिथं सोडतात. आणि त्या तिथं सोडतात. तयार झालेलं ऊर्जा परिणाम केल्याशिवाय राहत नाही. न्यूटनचा नियम आहे, तयार झालेली ऊर्जा परिणाम केल्याशिवाय राहत नाही. आणि मग ती तुम्हाला सक्सेसला त्रास देते. म्हणून त्या गोष्टीला नजरवरतून एक आलं. आत्ता जी लोक म्हणत होते नजर वगैरे काही नसतं, अशा काही लोकांचे मी स्टेटस बघितले की नजर इज रिअल. तर ते खरं काय? लोकांची नजर म्हणजे आपली जळवृत्ती. हे बघा, आशीर्वाद 3-4 ठिकाणून देतो. कोणताही धर्म असो, संस्कृती असो, तळहातातून दिला जातो. एनर्जी बाहेर निघण्याचे डोळे, तळहात, तळपाय, थडाय, हे 4 पॉईंट आहेत. कोणत्याही माणसाला, कोणीही असून द्या, मी तुमच्याकडे बघतोय, मी तुम्हाला नजर, म्हणजे माझी नजर माझ्या मनात नाही, मी ढवळे साहेबराव लय भारी आहे, बसल्या बसल्या एवढे हे करत असतील, अशा ठिकाणी गेलो आणि मी विचार कुठे सोडले, वाईब्समध्ये, वातावरणात सोडले. ते तयार झालेली ऊर्जा, ऊर्जा त्याच वातावरणात राहिलेली. आणि न्यूटनचा लॉ आहे, तयार झालेली ऊर्जा परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. वेस्टेज. त्याला काय करू शकतो, इट कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म्स. मग तुम्ही
काय करण्यापेक्षा मिठाच्या पाण्याने समुद्री खडा मीठ, नाहीतर आता त्याच्यात पण मिठाचं पाणी म्हणलं की लोकांनी टाटाचा सॉल्ट मीठ वापरला. पण ऑर्गॅनिक आलंय. हा ते नाही, त्याचं काय नाही. खडा मीठ आहे ना, खडा मीठ साधं हम्म. खड्या मिठाच्या पाण्याने जुनी लोक वापरायची ते मिठाच्या पाण्याने फरशी पुसा आणि घरात घंटानाद करा. ते घर असो कॅबिन असो तिथं घंटीनाद करा दिवसातून एकदा. आणि घंटी पण कोणती, त्याच्यात पण प्रॉब्लेम पितळाची असती किंवा कॉपरची, पंचधातूनी बनलेली घंटी असते. पंचधातू ती घंटी वापरायला पाहिजे. नाही तर आपल्या आणली अमेझॉनवरून टन 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 केली, ती कॉपरची का पितळाची का काय नाही. आता म्हणजे ते एकच वाढलं. आता कॉपरची असेल तर अग्नीच वाढत जातं. तुम्हाला पंचमामूल ब्रास पण असतं. याच्या पाठीमागचं रिझन असेल, जुनी लोक दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी घरात आरती करायचे, आरतीमध्ये घंटी वाजवायचे किंवा ते घंटी तेच होतं. जर शास्त्र जोडलं तर ते जुळतंय, तेच होतं, कुठं ना कुठं दुसरं काहीच जुळतंय. नाहीये. असं एक आहे की कॅबिन मध्ये तुम्ही महत्वाचा तुमचा मुद्दा की कॅबिन कोणत्या भागात करावी, जनरल वास्तू बेसिक. तुम्ही जर मला कुंडली दाखवलेली नाहीये, मी आता तुमच्या प्रश्नाला प्रेक्षकांना पण त्याच्यातून काहीतरी मिळावं म्हणून मी या प्रश्नाला थोडं थांबून बोलतोय, तर प्रेक्षकांना हे मिळावं. तर जरी तुम्ही ॲस्ट्रॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघितले नाहीये तर तुम्ही कॅबिन पश्चिम भागात, नैऋत्य भागात, दक्षिण भागात करा, तुम्हाला नुकसान होणार नाही. तुम्ही व्यवसायात आहात, तुमचा चेहरा पूर्वेकडे किंवा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे काढा, तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही दक्षिणेत बसणार असाल तर त्या जी चेअर आहे त्याचा रंग ब्राऊन असून द्या. जर पश्चिमेत नैऋत्यात बसणार असाल तर त्या चेअरवरती थोडासा पिवळ्या कलरचा, जरी ब्लॅक कलरची चेअर असेल, ब्राऊन असेल, तर पिवळ्या कलरचा जरी टॉवेल टाकला तरी फायदा होईल. आणि जर पश्चिमात बसणार असाल तरी पिवळा कलर किंवा व्हाईट कलरचा टॉवेल जरी टाकला तरी तुम्हाला फायदा होईल. आणि तुमच्या कॅबिनमध्ये काय असायला पाहिजे तर ग्लोब ठेवा. तुम्हाला व्यवसाय जर वाढवायचा आहे तर एक ग्लोबनी सुद्धा तुमचं एक्सपान्शन, कामाचं एक्सपान्शन वाढू शकतं. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे कॅबिन जर नैऋत्यात असेल तर 4 चांगली पुस्तकं ठेवा. मोटिवेशन स्पीकरची पुस्तकं नको, पुढं 25 मागं 35 हे नको. ज्या चांगल्या विचारधारणेच्या लोकांनी काम केलंय, जसे रतन टाटा आहेत, अब्दुल कलाम साहेब आहेत, असे विचाराच्या लोकांनी जे काम केलेलं आहे, तो जो केतू आहे, हे पुस्तक म्हणजे केतू आहे, तो राहू तुम्ही आणा. म्हणजे नैऋत्य भाग तुमचा राहू आहे, जर तुम्ही त्याच्यात जर मॅच केलं तर तुमचे विचार, जे राहू कोण तुम्हाला कुठेही भरकटू शकतं, पण चांगल्या विचाराच्या माध्यमातून तुमचे विचार योग्य डायरेक्शनला घेऊन जाईल आणि तुम्ही योग्य ते गोष्ट मिळू शकता. तर 4 चांगली पुस्तकं नक्की ठेवा. आता याच्यामध्ये आहे, आता तुम्ही चांगले काही हे प्रकार सांगितले, याच्यामध्ये नुकसान करणारे काही वास्तुदोष आहेत मेन महत्वाचे, की छोटे छोटे नाही पण एक असे काही नुकसान करणारे वास्तुदोष आहेत की त्यांनी. ग्लास खूप वापरतात, ग्लास नाही का, आरसे खूप वापरतात. मिरर मिरर हे जनरली माझ्या आता खूप सारे प्रकार आहेत, पण माझ्या इतक्यातल्या हे 8-10 दिवसात जे काही व्हिजिट झाल्या त्याच्यामध्ये मिरर दक्षिण पश्चिम भागात मिरर लावू नका. मिरर काचा नाही, मी काचाबद्दल बोलत नाही. काचेवरती जेव्हा मर्क्युरी लावली जाते तेव्हा तो आरसा तयार होतो. दक्षिण आणि पश्चिम भिंतीवरती तुम्ही आरसे लावू नका. हा तुमच्या जीवनात तुमची फसवणूक करायला, तुमचे बरोबर चिटिंग करायला, तुमच्या गोष्टीला जे काही ग्रोथ चालली त्याच्यावरती खाली न्यायला हा एक मार्ग खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करतो. म्हणून आरशांपासून जपून राहा. मी पाहिलं काही घरी काही याच्यात आरसे होते, ते नंतर मी जेव्हा गेलो तेव्हा आरसे काढले, हे असे पाहिलेत मी. आता ते कुणाचे पाहिले ते सोडून द्या. सर जनरली मी पाहिलं काही भागीदारी म्हणजे पार्टनरशिप फर्म आपण जे म्हणतो, काही पार्टनरशिप वरती जातात, काही पार्टनरांमध्ये वरती जातात पण मतभेद होऊन परत खाली येतात. तर ते पार्टनरांमधलं पण वास्तूशी आणि पार्टनरशिप फर्मचं पण काही असं कनेक्ट आहे ना सर. नैऋत्य दिशा ही पार्टनरशिप चांगली टिकवण्यात आणि नैऋत्य दिशा ही पार्टनरशिप तोडण्यात खूप भारी रोल प्ले करते. नैऋत्य दिशा ज्या दिवशी डिस्टर्ब होईल, आता मी एक आमचे काही सहकारी होते, आम्ही काही काम आउटसोर्स करायचो आणि मी त्याच्याकडे जायचो, पण ते ठीक आहे म्हणजे ते वास्तूचा त्यांचा काही संबंध नव्हता. तर मी त्यांच्या ऑफिसला माझं जाणं व्हायचं. ते दोघं मित्र होते आणि त्यांनी पार्टनरशिपमध्ये काम चालू होतं. खूप बिझनेस म्हणजे इतकं काम होतं त्यांच्याकडं आणि काम खूप चांगलं होतं. आणि मी नैऋत्यात बघितलं, नैऋत्याला एक फरशी ड्रॉप झालेली आहे, तिथं ग्रीन लॉन टाकलेली आहे. अरे यार म्हटलं हे, पण आता ते कसं होतं की त्यांना माहिती होतं वास्तूचं सर बघतात, पण प्रत्येकाला इंटरेस्ट नसतो.
बरोबर. आणि मी माझं एक तत्व आहे, मी विचारल्याशिवाय सांगणार नाही आणि ज्याला विचारलंय त्याच्यापाशीच त्याचं त्याचं त्याच्या इकडं तिकडं त्याचं काही नाही. तर मी त्याला काही बोललो नाही, पण एक झालं आणि काही दिवसांनी कळलंच की अभी हम आपके हे कोण त्यांच्यात वाद झालेलं आहे. मी त्याला बोललो नंतर की अरे बाबा तुझं असं होतं असं होतं. मी तुला बोललो पण म्हणलं, तुला एकदा हिंट पण दिली त्याला इनडायरेक्टली, अरे ते चांगलं नाही आहे तुमच्या विरोध करता, असं नाही आहे नाही असं. बरोबर. पण त्यांनी काही ते मानलं नाही. मग ते झालं शेवटी. ते दोन एक जिस्म दो जान, ते दोन जान अलग हो गए. मग त्यांनी पुढच्या वास्तूला दोघांनी पण बोलवलं, असं असं आहे. तर पार्टनरशिपला नैतिक दिशा रोल प्ले करते. एक आता तुम्ही एवढे वर्ष झालं हे करताय, याच्यामध्ये कन्सल्टन्सी करताय, मोठा अनुभव आहे तुमचा. तर तुमच्या मते सगळ्यात अशी केस की जसं मी आहे आता आपण बघतो की भरपूर आपली सारी मुलं आहेत ते आता नास्तिक म्हणतात पाहता आजकाल, की कुणीही काही पाळत नाही, काय नाही. ठीक आहे, तो प्रत्येकाचं स्वायत्त आहे, स्वातंत्र्य आहे, त्याच्यावरती आपण हे नाही. पण तुमच्या ह्याच्यामध्ये असा काही एखादी स्टोरी आहे की ती खूप हे म्हणजे इंटरेस्टिंग पण आहे आणि खरंच रिझल्ट ओरिएंटेड आहे? सर मी एक ह्याच्यात 3 पॉईंट सांगन. नास्तिक आहे ना, ही जनरेशन जी आहे ना आत्ताची, हे माग आता जे काय 25-20 वर्षापासून जे काही मुलं आहे आता ते 20 पासून 30-35 पर्यंतचे, म्हणजे आपल्या एक साधारण 30-35. नाही, मी अशी पण लोक बघितलेत, आस्तिक होते ते नास्तिक झाले. म्हणजे माझ्या समोरच्या स्टोरी आहेत. पण ठीक आहे, तो स्वातंत्र्य आहे, त्याला तो आस्तिक होऊ शकतो, नास्तिक होऊ शकतो. पण तुमच्या अनुभवात अशी काही रिझल्ट ओरिएंटेड स्टोरी आहे? पण माझ्या हिशोबाने मी जे बघतोय ना, इतक्यात जे बघतोय की जे खरंच टेक्निकली साऊंड आहेत आणि म्हणजे शिकलेले आहेत म्हणून नाही, काही कमी जरी शिक्षण असेल तरी 25-30-35 वयोगटातले जे आता जे काही आहेत ते खरंच या शास्त्राला मानतात. माझ्या 80-90% बघण्यात आहे. मानत कोणते नाहीत माहिती का, हे 50 ते ना आपल्या अगोदरची पिढी ही जरा आहे ना, म्हणजे काय झालं ना, धरतीकडची राहिली ना इकडची राहिली, इथं थोडासा प्रॉब्लेम आहे. 50च्या पुढची थोडी जड मनाची पण ते तसं आमच्या वेळेस तसं काही नव्हतं. आणि आत्ताचे जे आहेत ना, नाही पण आता करायचंय. मी तुम्हाला सांगतो की IT क्षेत्रातले बरं, आता जे मी स्वतः एका कंपनीचे मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं, आता असे काही मोठे मोठे बिल्डर्स आहेत ते दिलं, त्यांच्या IT पार्क आहेत, डेटा सेंटर आहेत, काही MNC कंपन्या आहेत. एक फूड प्रोसेसिंगची कंपनी तुमच्या क्षेत्रातली आत्ता आठवलं, ते आपल्या इंडियात ते UK मध्ये माल विकतात. इंडियात आहे ना त्यांचं, आपल्या खराडीमध्ये एक ते कोणता IT पार्क आहे, तिथे खराडीतला एक IT पार्क आहे, एक फ्लोअरमध्ये ऑफिस आहे, काय 10,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे. आणि कुठं त्या सोलापूर नाही, आपला तो कोणता सातारा रोडच्या तिकडे फूड प्रोसेसिंगची फॅक्टरी, त्या भागात फॅक्टरी फूड प्रोसेसिंगच्या, तिथलची ती फॅक्टरी. ते सगळं पॅकेजिंग इथं करतात, नाव कंपनी तिकडचं आहे, मालक तिकडचं आहे, सगळं तिकडचं आहे. पण 100% वास्तू मानतात. तो जो इथं इंडिया जो त्यांचा CEO आहे तो पूर्ण ऑफिस, ते कामात त्यांनी ब्रँडिंग पर्यंत चेंजेस केले आणि त्यांचं काम UK मध्ये खूप नेक्स्ट लेवलला आहे. आणि आता ते US ओपन करतात. ठीक आहे, प्रत्येकाचा एक कस्टमरचा टाईप असतो, त्याला कॉल माल कुठं विकायचा हा त्याचा कॉल आहे, तो त्या रेंजचा माल बनवतो, त्या रेंजला तिकडे विकतो. तर हे लोक सुद्धा खूप, आणि मोठे लोक खरंच खूप मानतात. सर्वसामान्य माणसांचं आहे ना, ईशान्य खराब असते ना म्हणून डोकं छोटं होतं, आणि जेव्हा विचारात लहान असतात ना, तर त्याच्या आयुष्यात तो कधी मोठं फोकसच नाही करू शकणार. त्यामुळे ना पहिले डोकं ओपन करा. तुम्ही 10 दिशा सांगितल्या आम्हाला, मोस्टली आपण म्हणतो 10 दिशा तुम्ही आम्हाला सांगितल्या. पण एक जनरली एखाद्या उद्योगपतीने कोणत्या दिशेची जास्त काळजी घ्यायला पाहिजे? उद्योगपती किंवा जे टॉप उद्योजक म्हणू शकतो आपण, उद्योगपती. मी फोर्ब्सच्या यादीमध्ये आलेल्या 2 लोकांना भेटलेलो आहे, जे टॉप 100 मध्ये इंडियात आलेले आहेत. त्यांना 2 जणांना भेटण्याचा योग माझ्या बरोबर, आता वास्तूच्या कामामुळे नाही पण एक गाठभेट झाली आणि त्यांच्याशी खूप चांगले संवाद माझे 3दा-4दा झाले. आणि आता त्यांच्याशी माझे त्यांच्याशी खूप चांगले संवाद माझे झाले. त्यापैकी मला त्यांच्या घरातली वास्तू काय आवडली, मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलोय आणि ते म्हणले की अरे तुला काय वाटत असेल सांग आमचे चेंजेस, की ते ॲक्सेप्ट होते. पण म्हणलं की तुमची वास्तूच खूप परफेक्ट आहे. तर त्यांच्या घरात सगळ्यात काय माहिती का, आपण जनरल लोक काय करतो,
आता जे मागापासून अर्धा पाऊण तासापासून जी आपली चर्चा चालू आहे, हम्म, हा जो टॉपिक माणूस जो करण ना, हम्म, ह्या संवादामध्ये ह्या शेवटपर्यंत जो टिकला असन हम्म, त्याला हा लय भारी बेनिफिट मिळेल. हम्म, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, पश्चिम, नैऋत्य, वायव्य हे सगळ्यापेक्षा पुढं काय आहे, स्पेस एलिमेंट आहे. हम्म, ते स्पेस एलिमेंट म्हणजे काय, घरातलं मोकळं वातावरण. हम्म, त्यांच्या घरात तुम्ही कोण खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटलेले आहात, खूप साऱ्या लोकांना भेटलेले आहेत, त्या घरात तुम्हाला एक गोष्ट नक्की बघायला मिळते, ती म्हणजे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर असतात. बरोबर. त्या घरात मोकळं वातावरण असतं हम्म, आणि घरात अनवॉन्टेड सामान नसतो. त्याच्याकरता एक स्टोर रूम केलेली असते आणि त्या गोष्टी तिथंच ठेवलेल्या असतात. बेडरूममध्ये बेडरूमच्याच कामाच्या गोष्टी, हॉलमध्ये हॉलमधल्याच कामाच्या गोष्टी आणि मोकळं वातावरण असतं. स्पेस जो आहे ना, हा जो स्पेस आहे, युनिव्हर्सने जो बनवलेला स्पेस आहे, पृथ्वी जागेवरच फिरतीये, बरोबर. मंगळ जागेवर येतोय, सूर्य जागेवर आहे, चंद्र जागेवर आहे, स्टार जागेवर आहे, सगळं जागेवर आहे. म्हणून स्पेस काय रिच आहे. हम्म, म्हणून रिच लोकांच्या घरी सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज असतात. ज्याला रिच व्हायचंय ते पण एक उद्योजक जो आपण म्हणतो साधा, त्या उद्योजकांनी म्हणजे जागच्या जागी सगळ्या गोष्टी ठेवा. की जागच्या जागी ठेवायला तर पाहिजे. समजा आता ते फॅक्टरीमध्ये पॉसिबल होतं नाही होतं, पण होतं. सगळ्यात महत्वाचे, कारण की मला असं झालं की मी 10 दिशा ऐकल्या, पण त्याच्यातली सगळ्यात जास्त दिशा ऐकली नैऋत्य. आता मला पण इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागला की सर खरंच नैऋत्य एवढी पॉवरफुल आहे का. हा, पण तुम्ही स्पेस एलिमेंटला पहिले लक्षात घ्या. तुम्हाला रिच व्हायचं असेल तर स्पेस एलिमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्ही जागच्या जागी ठेवा. फॅक्टरीत नाही ठेवू शकत, याचा अर्थ असं नाही फॅक्टरीत नाही होऊ शकत. फॅक्टरीत होऊ शकतं. खूप तुम्ही MNC मल्टीनॅशनल कंपन्या बघितल्या असेल, फॅक्टरीज बघितल्या असेल, त्या गोष्टी सगळ्या सिस्टमॅटिकली त्या फ्लो मध्ये रॉ मटेरियल पण त्यांचं त्या रॉ मटेरियल टॅगिंग बिगिंग असतं. असं होऊ शकत नाही, करू शकत नाही, अशातला भाग नाही. तो म्हणजे जरी तो ग्रोथ करत असेल पण त्याच्या एक सीमित लेवलला त्याची ग्रोथ असेल. आणि दुसरी गोष्ट नैऋत्य म्हणजे काय, की आज आपल्या विषयात तुमचे जे काही ऑडियन्स आहे ते सगळे उद्योजक आहेत. आणि उद्योजक आहेत म्हणून मी जास्त फोर्स त्या नैऋत्य दिशेवर केलेला आहे. बरोबर. जर तुम्ही रेसिडेन्शियल करता घेतलेले असते तर मी दुसऱ्या विषयावरती बोललो असतो. बरोबर. उद्योजकांकरता उत्तर दिशा, पूर्व दिशा, नैऋत्य दिशा, पश्चिम दिशा, वायव्य दिशा, सगळ्या दिशा महत्वाच्या आहेत. पण उत्तर दिशा, पूर्व दिशा, नैऋत्य दिशा या महत्वाच्या आहेच. या तिन्ही दिशांचा विचार एकत्रित केला पाहिजे. सर, एक जनरली मी पाहिलंय भरपूर उद्योग बंद पडतात आणि काही उद्योग असे पण पाहिलेत सर मी, तुम्ही पण काही केसेस तुमच्याकडे असतील, बंद पडलेले उद्योगही काही चेंजेस करून चालू होतात. तर अशी एखादी केस किंवा मग उद्योग बंद पडण्यापाठीमागची काही वास्तू दोष असेल किंवा वास्तू याच्यामधलं कारण. हॉटेलबद्दल सांगतो. आता मी बरेचसे हॉटेलचं काम करतोय. त्या हॉटेलमध्ये एक ठिकाणचं एक हॉटेल होतं की जवळजवळ खूप चांगलं कर्ज झालं त्या व्यक्तीवरती. आणि एक काळात ते हॉटेल खूप भारी चालायचं, खूप भारी म्हणजे खूप भारी होतं. आणि त्या हॉटेलचे त्यांनी एक्सपान्शन करत गेले आणि नंतर त्याच एक्सपान्शनच्या नादात काही दोष तयार झाले आणि तो दोष तयार झाल्यानंतर त्या व्यक्तीवर 3-3.5-4 करोड रुपये काही ते कर्ज पण झालं. मग जेव्हा एका कन्सल्टंटनी म्हणजे आम्ही जेव्हा वास्तू व्हिजिट केली, त्याची पश्चिम दिशा भरायला लावली, पश्चिमेचं लॉन काढायला लावलं. त्यांनी ते कर्ज फेडून त्याच हॉटेलमधून परत तेवढंच इन्कम चालू करून आज त्याच्या बंगल्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे त्याच हॉटेलने त्याच्या लाईफमध्ये 3 गोष्टी दाखवल्या. पहिले जे काही त्यांचं अस्तित्व घडलं त्या हॉटेलमुळे घडलं. एक्सपान्शन केले म्हणून पश्चिम दिशा लावून गेली, नैऋत्य खावली गेली, नैऋत्य सेप्टिक टँक झालता. नाही, जेव्हा बंद पडलं, आम्हाला तो नैऋत्य सेप्टिक टँक झाला म्हणून बंद पडलं, तेव्हा नैऋत्य दिशा डिस्टर्ब झाली, सेप्टिक टँक झालं तिथं. पश्चिम दिशा खाली गेली म्हणून प्रॉफिट कमी झाला. ईशान्य दिशा वरती आले म्हणून निर्णय चुकायला लागले. यांना काय करायचं हेच समजत नव्हतं. आणि कस्टमर तर आहे पण आल्यानंतर त्याला बरंच वाटत नाही, कस्टमरला क्लायंटला बरंच वाटत नाही. कारण की जो ऑफिसच्या त्या हॉटेलच्या आतला जो ईशान्याचा भाग होता, ईशान्येपासून पूर्वेचा जो भाग होता तो असा कॉम्पॅक्ट कलरने केलेला होता आणि अशा टेबल स्टोरेज थोडंसं ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं त्या ॲम्बियन्समध्ये आलं की ते कस्टमरला बरंच वाटायचं नाही. मग तो कस्टमर तुटत गेला आणि स्टाफनी सहकार्य केलं नाही, आग्नेय खाली गेली. त्याच्यानंतर तुमची पश्चिमेला कर्ज 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 मोटिवेशनमुळं कर्ज, तर सेप्टिक टँक झालं, प्रॉफिट कमी झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर करून घेतल्या. आता तेच हॉटेल परत जोरात चालू आहे. ते परत उभं राहिलं ते हॉटेल करेक्शन केल्यावरती. भरलं त्यांनी 2-2.5 फूट कर्ज म्हणे कर्जबाजारी होणं किंवा कर्ज वाढत जाणं, याला नैऋत्य दिशा, परत नैऋत्य दिशा, दक्षिण दिशा,
नैऋत्य दिशा आणि पश्चिम दिशा. बरोबर. जसं नाण्याला 2 बाजू असतात ना, तसं मला समजलं दिशेला पण 2 बाजू असतात. नैऋत्याचं चांगलं पण आहे आणि नैऋत्याचं वाईट पण आहे. कर्जबाजारी नैऋत्य दिशाच करते, व्यवसाय बंद नैऋत्य दिशा, व्यवसाय वृद्धी पण नैऋत्य दिशा जाणते. म्हणून ते आता कालचं एक उदाहरण देतो तुम्हाला, खूप मस्त उदाहरण आहे. हम्म, एक जणाची पत्रिका बघण्यात आली. मी एक ठिकाणी व्हिजिटला गेलो, पत्रिका बघण्यात आली. हम्म, आता त्या पत्रिकेत असं होतं की त्या व्यक्तीच्या चतुर्थ स्थानात मंगळ होता. हम्म, आता काही मी वरच्यावर सांगतो हा. हम्म, तर काय होईल, काही प्रत्येकजण चतुर्थ स्थानावर मंगळ बघन की मग आपलं असंच आहे का, असं जायला आहे. हम्म. पण त्याच्यावरती कोणत्या ग्रहाची दृष्टी पडतीये, अजून ते कोणत्या राशीत बसलेला आहे, कोणत्या नक्षत्रात बसलेला आहे, या सगळ्या फॅक्टर काम करतात. पण मी एक मोठी बोलतो. बाबा त्याला त्या व्यक्तीला घरात गेलं की बगबग व्हायची. हम्म, मी म्हणलं तुला घरात गेलं की त्रास होतो, बगबग होती का? हा म्हणलं. आज चतुर्थ स्थान म्हणजे घर. हम्म, तो आईवर चिडचिड करतो. हा आईवर चिडचिड करतो. आई म्हणते माझं न्यायचं पटंग. आईचा प्रश्न होता माझं न्यायचं पटंग. हम्म, आईने खूप क्युरियोसिटीने प्रश्न विचारला. हम्म, आता हे मंगळ आहे म्हणजे अग्नी आहे. मंगळ म्हणजे एक अग्नीचा गोळा आहे. हम्म. तो कुठं बसला? त्याच्या घरात बसलेला आहे, आईच्या स्थानात बसलेला. म्हणजे तो त्याची अग्नी कुठं व्यक्त करणार? घरात व्यक्त करणार, आईवर व्यक्त करणार. पण मंगळ पण एक अग्नी आहे. म्हणजे काय? इंजन आहे, हम्म, ताकद आहे, शक्ती आहे. आता नाण्याची दुसरी बाजू आली. हम्म, जरी तू आईवर राग व्यक्त करत असन, पण तुझी ताकद तुझी आई आहे. हम्म, जर मंगळ विजलं, हम्म, सैनिकच बंद पडलं, हम्म. सेनापती चालायला लागला, प्रोसेसच बंद पडली. सेनापती तुमच्या सेनेला सेनापतीच नाहीये, हम्म, तर सेना कशी वागन? बरोबर. हा. मग तुमची आई त्याची आईच त्याची ताकद आहे. हम्म, हे त्याला थोडंसं व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलं. हम्म, राग व्यक्त होतोय, पण तू ह्या गोष्टींनी ह्या एक्सरसाइज कर, म्हणजे तुझा राग तसा व्यक्त नाही होणार. हम्म. आणि ती जी मातृ तुझी आहे, ती आई जी तुझी आहे, ही तुझी ताकद आहे. ह्या ताकदीला घेऊन तू पुढे जा. अशा पद्धतीने पण रेमेडीज करता येते. मग त्याच्या आता मंगळाचा उपास करायची गरज नाहीये. आम्ही ऐकलं भरपूर जण गुरुवारचा उपास, मंगळवारचा उपास काही करतात. नाही, ते उपास का करायला सांगितलं? तुमची बॉडी चांगली राहावी म्हणून. हा. तुम्ही तुमच्या उपाशी राहण्याने ते देवाला काही फरक नाही पडत आहे. हम्म. तुम्ही नाही जरी विचारलं आपला तरी, उपास तिथपर्यंत तुम्ही जातो. विचारलं नाही तरी त्याला काही फरक पडत नाही. गरज तुम्हाला आहे. बरोबर. गरज तुम्हाला आहे, लक्षात घ्या. त्याला गरज नाहीये. त्यांनी जर टांग अशी कळली ना, तुम्ही 2 मिनिटात त्याच्यापाशी येतात. हा. त्याला वेळ लागत नाही. त्याला वेळ लागणार नाही. बरोबर. त्याच्यामुळं ते त्याच्या आधी लागण्याची हे काय अशी काही उदाहरणं आहेत तुमच्याकडे सर, की जो खरंच काही नव्हतं उद्योगपती होऊन, किंवा त्यांनी ह्या सगळ्या जोड, तुम्ही जो शब्द वापरला जोड, दोन्हींची पण जोड, ॲस्ट्रोलॉजी जी म्हणतो आपण, ॲस्ट्रोलॉजी प्लस वास्तुशास्त्र, याची जोड देऊन करोडपती होता येतं का? अरे मी खरं सांगू का, मी आता एकदम माझ्या मनातलं आता जे येतं ना, मनापासून बोलतो राव, माझ्यात लाईफमध्ये झालं राव. हा. म्हणजे तुम्ही स्वतःच करोडपती झालात. आता काय, ते सगळं दिसतं राव तुम्हाला. तुम्ही सीए पासून काय लपवायचं? प्रॉपर्टी करोडपती पुण्यात होणं काही अवघड नाही. बरोबर. हो. पुण्यात करोडपती होणं काही अवघड नाही. हम्म. पण तुमच्या संबंधाने, तुमच्या लोकांच्या उठण्या बसण्याने, हम्म. तुम्ही कोणावर उठता बसता त्याच्यावर तुम्ही करोडपती सहज होऊ शकता. हम्म. काही लय अवघड नाहीये. पण असे खूप सारे उदाहरणं आहेत की त्यांनी काही नव्हतं, आज आपण ज्या प्रॉपर्टीत बसलेलो आहोत, त्यांनी त्यांच्या नैऋत्य जेव्हा भरली, त्यांनी त्यांची जे नैऋत्य भरली, आज त्यांनी पण खूप चांगलं विश्व उभं केलेलं आहे. आज ते 150-200 करोड रुपयाचं जर टर्नओव्हरचे जर व्यवहार करत असतील, काम करत असतील, तर त्यांच्या नैऋत्य जेव्हा त्यांच्या जीवनातलं सुधारलं, वास्तुशास्त्रज्ञ आहे, शून्यातून करोडपती वास्तुशास्त्रज्ञ होऊ शकतं नाही, होतातच. हा, मला माझ्या शास्त्रावर पूर्ण मानण्याचं शास्त्र आहे. मी जे आज इथं जे बसलेलो आहे, जे मी आज लक्झरी ठीक आहे लाईफ जगतोय, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे मला नगरहून पुण्याला यायचा, मी रेल्वेने यायचा विचार करायचो, कारण की तेव्हा 54 रुपये तिकीट होतं. आज मी सहज म्हणून जळगावला जरी जायचं असेल तरी विमानाने जातो. तर मला माझ्या हे सगळं जे काही मला भेटलेलं आहे ते फक्त माझ्या वास्तूमुळे भेटलेलं आहे. हे जेवढे काही मोठे लोक मला संघ घेऊन बसतात ना, हे फक्त माझ्या शास्त्रामुळे, माझ्यामुळे नाहीये. बरोबर. हे माझ्या शास्त्राची कमाल आहे. नाही, आपल्यात काही देण्याचं असेल, आजकालची पिढी आहे सर ती, जर तुमच्याकडे काही असेल देण्यासारखं तरच आपण अवलंबतो. तुम्ही तुमच्या कर्मावरती त्याला देव माना आणि कर्म सिद्धीने व्हा. सिद्धीची व्याख्या पहिले काय होती? सिद्धी म्हणजे कोण? आपण म्हणायचो मंत्र जाप करून सिद्धी मिळायची. सिद्धी मिळाली. तसं नाहीये. भगवद्गीतेत स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या कर्माने सिद्धी मिळवू शकता. अर्जुनाने
बाण चालून सिद्धी मिळवली ती. हा. बाण कोणावर चालवलं त्याचं काही घेणं नव्हतं. कर्म 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 चांगले महत्वाचे करा. होते. तर मी माझ्या क्षेत्रात कंटिन्यू काम करतोय. माझं चाहना बोलणं सोचना करणं वास्तू आहे. ज्या माणसाचं चाहना बोलणं सोचना करणं एक आहे त्याच्या जीवनात कर्मसिद्धी येणार. नाही तर काय होतं, सक्सेसचा दुसरा एक मंत्र काय, चाहना हॉटेल, सोचना शेती, बोलणं सोशल मीडिया, करणं राजकारण, चाहना सोचना बोलणं करणं, हे सगळं वेगवेगळं. मग त्याच्या जीवनात सगळे चारही दिशा ओपन होतात. हा म्हणतो शनी म्हणतो माझ्याकडे, सूर्य म्हणतो माझ्याकडे, उत्तर म्हणतो मी सूल देतो. हा बरकटलेला ज्याचा चाहना सोचना बोलणं करणं एक आहे त्याच्या जीवनात सक्सेस आहे. बरोबर. एक असं आहे की एखाद्या उद्योजकाने जेव्हा एखादा उद्योग उभा करायचा आहे तर केव्हापासून वास्तुशास्त्राला सुरुवात केली पाहिजे मानत असाल तर? म्हणजे आपण कुणाला व्हिडिओ अंतर्गत सांगतही नाही की तुम्ही वास्तुशास्त्र केलंच पाहिजे. ज्यांच्या मनात थोडंसं आहे, ज्यांना करायचंय त्या लोकांनी कधीपासून चालू केलं पाहिजे? जागा घेण्यापासून. तर मला एकदा सर फ्लो सांगता जागा घेण्यापासून. तर हे बघा, पहिले म्हणजे तुमच्या ॲस्ट्रो चार्टमध्ये जो तुम्ही व्यवसाय करताय तो तुम्हाला सक्सेसफुल आहे का? बरोबर. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी जमन असं नाही. मी वास्तू कन्सल्टंट आहे. खूप सारे आता 4 दिवसात वास्तू कन्सल्टंट तयार केले जातात. मी त्याच्यावरती येणार होतो. 4 दिवसात. पण सगळ्यांना सक्सेस मिळेल का? नाही. मी खूप सारे बिल्डरलांना कन्सल्टन्सी देतोय. याचा अर्थ मी चांगला बिल्डर होऊ शकतो का? मी सिव्हिल इंजिनियर आहे पण मी बिल्डरशिप करू शकतो का? नाही. म्हणजे ॲस्ट्रोलॉजीवरती आपण व्यवसाय तुम्हाला त्या कामात यश आहे का हे पहिले तुम्ही चेक करा. बरोबर. हो. तुम्ही कसे आहात, तुम्हाला काही नाही, सही केली की पैसे मिळतात, हा जर विचार मी केला आणि मी जर उद्या CA करायला गेलो मला जमणार नाही. हे जे सोशल मीडियाचे व्यक्ती आहेत हे काय नाही, कॅमेरा लावले, हे केलं ते केलं, लय भारी, एवढे पैसे आलं, असं मी नाही करू शकत. आता द फोक आख्यान म्हणून एक प्रोग्राम आहे. असे काही काय ते तुमचे भरपूर प्रोग्राम आहेत असे खूप सारे मूवीज आहेत. तर त्यांचा जो प्रोड्युसर आहे आमचा मित्र आहे, त्यांच्या घरचं पण आम्ही काही वास्तूचं काम केलेलं आहे. तर मग मी पण करू शकतो ना. आता जर त्या कार्यक्रमाला किंवा त्या प्रोग्रामांना असं काही सक्सेस मिळतात. आता काही राजकीय लोक निवडून आलेले आहेत, मी त्यांच्या मंदिर पूर्वेत केलं, ते निवडून आले, मग मी पण होऊ शकतो. तसं नाहीये. मला वास्तू माझ्या नशिबातला छंद, माझा चंद्र जो आहे तो अष्टमात आहे, मला छंद तो माझा गुप्तशास्त्रातला आहे, तिथं मंगळ आहे, त्याच्यामुळं मला समीर रिलेटेड गुप्तशास्त्र कळतंय. ते सगळ्यांनाच कळण असं नाहीये. म्हणून तुम्हाला जो छंद आहे तो पहिले छंद किंवा तुमची जो नशिबात जी साथ आहे, कर्म आहे, तो निवडा ॲस्ट्रोमध्ये. नंतर जमीन चॉईस करा, जमीन वास्तूच्या हिशोबाने बघा, प्लॅन वास्तूच्या हिशोबाने बनवा, त्याच्या रंगसंगती, जो प्लेसमेंट प्लॅन आहे ते वास्तूच्या हिशोबाने चॉईस करा. आणि ॲस्ट्रॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुमच्या नशिबात तिथं काही पूजा अर्चा जे वैदिक कर्म असतील ते पण नक्की करा, त्याचा पण इफेक्ट असतो. त्या गोष्टी तुम्ही करा. आणि त्याच्याबरोबर हे सगळं मिळाल्यानंतर नजरबाधेतून दूर जाण्याकरता सेवा आणि दान ह्या तुम्ही 2 गोष्टी करा. ओम पट स्वाहापासून दूर राहा, मै बाबा है मै छू ह्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा. सेवा आणि दान तुमचं अष्टम आणि व्ययस्थान, षष्ठ आणि व्ययस्थान हे जर तुम्ही बॅलन्स केलं तर जे तुम्ही बघता, तुम्ही CA आहात म्हणून तुम्हाला पर्टिक्युलर सांगतोय, काही लोक डोनेशन खूप करतात आणि डोनेशन केल्याने त्याच्या जीवनात त्याचा सक्सेस वाढत जातं. ते कोणता टॅक्सच्या अंडर मिळत असं नका काही जाऊ ना. तर तुम्ही जे काही मोठे मोठे सुपर रिच लोक बघतात ते डोनेशन करतात. डोनेशनमुळं त्यांचं एक्सपान्शन होतं. तर पुढचे एक्सपान्शन करता दान आणि सेवा करा. असं आत्ताची दुनिया मोबाईलवरती आली आहे, सोशल मीडियावरती आली आहे. तर माझ्याबरोबर मनात कधी कधी प्रश्न येतात. काही लोक मला विचारतात की सर वास्तुशास्त्रज्ञ घेऊन तो वास्तुशास्त्रज्ञ काय सांगेल काय होईल त्याच्यावरती हे करण्यापेक्षा जर ऑनलाईन केलं, चॅट जीपीटी वरती AI आज टूल्स एवढे आले तर त्याच्यावरती मी टाकलं तर ते किती इफेक्टिव्ह. नाव नाही सांगणार. एक हॉटेल होता, त्या हॉटेलवाल्यांनी चॅट जीपीटीवरून हॉटेल केलं आणि त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर दक्षिण भागात एक गोष्ट मला बघायला मिळाली. मला बाबा तुमच्या इथे किरकिर होती का? तर मला किरकिर होती आणि किरकिर इतकी झाली की शेजारच्या बरोबर वादविवाद झाला आणि खूप नेक्स्ट लेवलला वादविवाद झाला तो. तर
त्या गोष्टीवरून मी त्यांना म्हणलं की मग तुम्ही म्हणजे वास्तू तर केल्यासारखं दिसतंय. मग त्यांची पत्नी वाईफ म्हणली की आम्ही सर ते ChatGPT वरून वास्तू केली. हां आता जेवढे AI ला इनपुट देणार तेवढे ते येणार. बरोबर. त्यांनी दक्षिण दिशेला जे पाहिजे ते दिलं, हां पण त्याच्यातून ते असं झालं की त्याच्या एलिमेंटरी इनबॅलन्स झाला आणि त्याचा वाद झाला. आणि मंगळ दक्षिण आग्नी फायर सगळं झालं आणि तो फायर इतका जास्त झाला की तो भांडणापर्यंत गेला. मंगळ आहे ना, हां हां दक्षिण दिशा मंगळाशी म्हणजे अति सोशल मीडिया आणि अति AI टूलचा वापर करून पण आहे ना इथं स्वतः प्लॅनिंग करणं किंवा मी स्वतःचं ChatGPT वरून CAचं काम तुमचं नाही करू शकणार. बरोबर तुम्ही नंतर म्हणता कर. कोणीच नाही काय करू असं म्हणतात लोक, पण जिथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन येतंय तिथं कन्वर्ट होऊच शकत नाही. आज साधा लेबर, आज आपण तुम्ही आता ह्याच्यातच असताय बांधकाम व्यावसायिकांसोबत साधा असताय, साधा आपण जो म्हणतो की साधा लेबर जो आहे हेल्पर, ज्याला 400 रुपये हजेरी होती ती आज 1000 रुपये झाली. मॅन्युअल इंटरव्हेन्शन, जिथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन आहे तिथं थोडक्यात AI काय काम करू शकत नाही, तिथं मॅन्युअलच इंटरव्हेन्शन तुम्ही AI ची हेल्प घ्या. हे घ्या. फायनल कन्क्लुजन, पण फायनल कन्क्लुजन जो गुरुबळ आहे ना, तो गुरु जो आहे ना, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला जे इथं हे दिलं ना, त्या सहस्त्रचक्र, तिथूनच तो फ्लो येत असतो. AI मध्ये तो अजून फ्लोला जागा नाही दिलेली, ट्यूब दिलेली नाहीये. आणि शेवटी सृष्टी चालवणारा जो ब्रह्मा आहे त्याच्या पुढं इंटेलिजंट एवढं जास्त काय काम करणार नाही. एवढं जास्त म्हणजे नाही काय, थोडं AI पण माणसाने तयार केलं ना. हां ते काय मॅन्युअलच असल्यामुळं. सर आपण या ठिकाणी चांगल्या गप्पा केल्या, लोकांना आपल्याकडूनही चांगलं आउटपुट देण्याचा आपण प्रयत्न केलात. नक्कीच. आणि तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुमची मुलाखत घेण्याचा आमच्याशी योग आला, त्याबद्दल सर तुमचं धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.